थिवेनो नावाचा एक फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या काळात इथं आला होता आणि त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज हे उंचीने मध्यम आहेत, ते इतरांपेक्षा उजळ आहेत, बहुवर्ण आहे त्यांचा, आणि ते चाणाक्ष बुद्धी आणि नजर त्यांची तीक्ष्ण आहे. या हर्बर्ट डियागरने सुद्धा शिवाजी महाराजांचं असंच एक वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पुढं लिहितो की शिवाजी महाराजांची बुद्धी इतकी चाणाक्ष आहे की ते त्यांच्या नजरेतनं कुठली गोष्ट सुटू देणार नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हास्य असतं. कॉस्मो द गार्ड नावाचा एक पोर्तुगीज माणूस आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलाच आहे. याने शिवचरित्र त्याच काळी लिहून ठेवले बरं का, 1695 साली. त्याने त्यात असं लिहिलं आहे की शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला भरमसाठ पगार देतात. बरं तो कधी दिला आहे तर प्रतिपदेच्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या दिवशीच ते पगार करत असत. शिवाजी महाराजांकडं जे काही काम करणारे लोक होते त्यांनी काही वेगळं काम करून दिलं तर त्यांना इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो आजच्या काळामध्ये, हा इन्सेंटिव्ह सुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्याचं आढळतं. दुष्काळ पडला किंवा शत्रुसैन्य जर का गावागावात येऊन थांबलं तर तुमचे सगळे चोक पॉईंट्स तयार होणार आहेत की तुम्हाला दळणवळणाची सगळी साधनं बंद होणार आहेत. त्यामुळं काय केलं शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांकडे जे परगाणे आहेत या सगळ्या गावांसाठी त्यांनी एक रिझर्व्ह फंड तयार केला. 1,25,000 होणांची तरतूद या निमित्ताने शिवाजी महाराजांनी तिथं केलेले आढळते. आता शिवाजी महाराजांकडे जे काही चित्र जी उपलब्ध आहेत ना शिवाजी महाराजांची आजच्या काळामध्ये, त्या चित्रांकडे जर का तुम्ही नीट पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या हातात कायम 2 शस्त्र दिसतात. एक म्हणजे मुल्लरी मुठीची तलवार, त्याला तेग म्हणू आपण, आणि दुसरं म्हणजे पट्टा. ही 2 शस्त्र जर का तुम्ही बघितली, त्यातलं जे तलवार आहे शिवाजी महाराजांच्या हातात ते असल पोलादी तलवार आहे आणि त्यातली जी स्पेसिफिक तलवार आहे ती IHS लिहिलेलं आहे त्याच्यावरती, ती पोर्तुगीज मेड तलवार आहे. कुतुबशहा जेव्हा त्यांच्या भेटीला आला तेव्हा त्या गोळकोंड्यात त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुतुबशहाने महाराजांना विचारलं की तुमच्याकडे हत्ती वगैरे नाही आहेत का. त्यावर शिवाजी महाराजांनी उत्तर असं दिलं की हे सगळे सहकारीच माझ्या एका हत्तीप्रमाणे. हा अबेकारी जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा तो इथून जात असताना तो शिवाजी महाराजांच्या एका ऑफिसरला एका कार्यालयात जाऊन भेटला, कारण त्याला इथून जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा परवाना हवा होता. आणि तो जात असताना शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे हे त्यांनी तेव्हा ज्या अधिकाऱ्याला विचारलं तेव्हा त्या अधिकाऱ्याने त्याला असं उत्तर दिलं की आमच्या राजाला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य करायचं आहे. तोच अबेकारी पुढे जाऊन असं लिहितो की शिवाजी महाराजांना या सर्व मोहिमांमधनं विजय का प्राप्त होतो, असं तेव्हा त्यांनी पुन्हा प्रश्न केला त्या अधिकाऱ्याला मराठ्यांच्या. तेव्हा असं उत्तर आलं की शिवाजी महाराज हे आपल्या गुप्तहेर खात्यावर गुप्तहेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात. शिवाजी महाराजांनी खवास खानाचा एक खटा केला, असं एक साधारणपणे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक ती महत्त्वाची मोहीम आहे. ही खवास खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं. हा आदिलशाहीचा सरदार जेव्हा इकडं आला तळ कोकणात कुडाळच्या प्रांतामध्ये वगैरे, तेव्हा ह्याला शिवाजी महाराजांनी जसा हल्ला केला तिथं चोक पॉईंट्स तयार करून, गनिमी कावा किंवा आपण त्या पद्धतीने म्हणूयात आपण त्याला, यावेळी डचांच्या पत्रातला उल्लेख आहे की शिवाजी कॉन्कर्ड खवास खान बाय युझिंग रॉकेट्स. नमस्कार, मी ज्ञानदा कदम, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दात महाराष्ट्राचा इतिहास दडलेला आहे. या 3 शब्दात पराक्रमाची व्याख्या एकवटलेली आहे. या 3 शब्दात ऊर्जा सामावलेली आहे. या 3 शब्दात प्रेरणा अगदी ठासून भरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासात उमटलेला सुवर्ण ठसा आहे. आपण आज जेव्हा 350 वर्षांनंतर सुद्धा इतिहासाची पानं चाळतो, इतिहास वाचतो, अभ्यास करतो, महाराजांच्या ध्येय धोरणांबद्दल समजून घेतो, तेव्हा ती आत्ताच्या काळात सुद्धा किती रिलेटेबल आहेत याची आपल्याला अगदी पावलापावलावरती प्रचिती येते. मग ती महाराजांची शिकवण असो, त्यांचं मॅनेजमेंट असो, युद्धनीती असो किंवा मग दूरदृष्टी. शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांच्या अशाच काही धोरणांबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत युवा इतिहास संशोधक आणि लेखक रोहित पवार. रोहित, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. रोहित यांच्याबद्दल सांगायचं झालं तर रोहित गेल्या 12 वर्षांपासून मराठ्यांच्या इतिहासावरती संशोधनात्मक काम करतायत. इतिहासाच्या पाऊलखुणा या त्यांच्या पुस्तकातनं मराठ्यांच्या शौर्याचं आपल्याला दर्शन घडतं. परकीयांनी त्यांच्या नजरेतनं अनुभवलेले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते याबद्दल रोहित फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती या पुस्तकातनं अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीमध्ये माहिती देतात. ते मोडी लिपी उत्तम जाणतात. रोहित पेशानं खरं तर इंजिनियर आहेत, पण मनानं सच्चे शिवप्रेमी. आज त्यांच्याशी संवाद साधूया आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वभाव गुणांविषयी, स्वभाव वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया. नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज या नावानं तुम्हाला भुरळ कशी पडली? इंजिनिअरिंग माझं 2012 साली झालं आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपण कुठले तरी प्रोजेक्ट्स केले पाहिजेत. आणि हे करत असताना शिवाजी राजे नावाचं ॲप्लिकेशन मी बनवलं, अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं आणि त्याला खूप जास्त ते पॉप्युलर झाल्यामुळं ते लोकांपर्यंत पोचताना
असं वाटलं की मी आता याच्यामध्ये अभ्यास करायला हवा. आणि मग 2012 नंतर मी अभ्यासाला सुरुवात केली, वेगवेगळी शिवचरित्र वाचली. आणि ही शिवचरित्र वाचत असताना मला असं जाणवलं की याच्यामध्ये संशोधनात्मक सुद्धा काम करता येईल. त्याच्यामुळं मग जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यांनी एक योग्य दिशा दिली. त्याच्यामध्ये गुरुवर्य निनाथराव बेडेकर होते आणि त्यांनी त्यांच्या शिकवणीतनं मला एक शिकवलं की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. म्हणजे तुम्हाला जर का कुठला इतिहास मांडायचा असेल तर खूप सोपी व्याख्या त्यांनी मला सांगितली की रोहित, जिथे तुला पुरावा दिसेल तोच फक्त तू मांड. तुझ्या मनाला जे तर्क असतील, तुझ्या मनाचे जे काही पूर्वग्रह असतील ते मांडू नकोस. त्याच्यामुळं झालं असं की आपला मराठ्यांचा जो इतिहास आहे तो वेगवेगळ्या इतिहासकारांनी, इतिहास संशोधकांनी 100 वर्षापूर्वी जे काम करून ठेवले, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र शोधलीत आणि ही कागदपत्रच आज आपल्याला मदत करतात शिवचरित्र जाणून घ्यायला, संभाजी महाराज किंवा मराठ्यांचा एकंदरच इतिहास आपण जेव्हा पाहतो. त्याच्यामुळं मला नक्कीच म्हणजे ह्या परक्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या विलक्षण नोंदी या शिवाजी महाराजांबद्दल सापडल्या आणि त्याचा अभ्यास मी सुरू केला. असं आहे की महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्याला तितकेच रिलेटेबल वाटतं. जसं मी मगाशी म्हटलं, आपण काही वाचलं, काही अनुभवलं तरी त्याची आपल्याला आत्ताच्या काळात पण प्रचिती येते. त्यांची दूरदृष्टी तर म्हणजे असामान्य होती. तर हे असं का होतं? म्हणजे महाराजांनी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्यात, सांगून ठेवल्यात, कृतीतनं दाखवलेल्या आहेत. तर महाराज प्रचंड मोठे मॅनेजमेंट गुरु होते. आत्ताही अनेक मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्यांच्या मॅनेजमेंट स्किल्सचे दाखले दिले जातात. तर ती नीती कशी होती? महाराज मॅनेजमेंट गुरु कसे होते? आता शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा कालपट जर आपण बघितला म्हणजे अगदी 50 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं आहे. त्यातही तुम्ही सुरुवातीची 15 वर्ष काढून टाका म्हणजे या महापुरुषाला फक्त 34 ते 35 वर्ष मिळालीत. आणि या इतक्या कमी कालखंडात त्यांनी इतक्या अचाट गोष्टी करून ठेवल्यात. तर त्याच्यासाठी अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की कुठं ना कुठेतरी त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पेरताना त्यांनी काळजी घेतली आहे. त्याचं प्लॅनिंग कसं असावं, कुठल्या गोष्टींना काय करावं, त्यांनी फक्त आश्वासनं दिली नाही आहेत, त्यांनी गोष्टी एक्झिक्यूट करून दाखवल्यात. म्हणून आज आपल्याला ते दिसतं, त्यांच्या कृतीतनंच त्यांचा इतिहास दिसतो खरं तर. आणि मला असं वाटतं की मॅनेजमेंटच्या क्षेत्रात जसं तुम्ही म्हणालात की मॅनेजमेंट गुरुच म्हणलं जातं किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आता शिकायला घेतलेले आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. आता बघा की आपण जेव्हा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हा जेव्हा शब्द मी वापरला, खरं तर हा मॉडर्न परवलीचा म्हणजे आजच्या काळातला शब्द येतो. पण आपण जेव्हा 17व्या शतकात पाहतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला दाखलाच द्यायचं झालं तर सुरतेची लूट आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांनी 1664 साली जी मुघलांची जी राजधानी होती किंवा लष्करी आपण म्हणूयात की आर्थिक बाजारपेठ होती, ती जागतिक आर्थिक बाजारपेठ आहे. आणि अशा या सुरतेवर हल्ला शिवाजी महाराजांनी केला. आता एखादी मोहीम काढत असताना तुम्हाला जेव्हा प्लॅनिंगचा तुम्ही विचार करता तेव्हा हे प्लॅनिंग करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक माणूस तिकडे पाठवला आहे. या माणसाचं नाव आहे बहिर्जी नाईक, म्हणजे ज्यांना आपण जासूद किंवा गुप्तहेर म्हणून ओळखतो. तर सभासद बकरीत एक फार इंटरेस्टिंग उल्लेख आहे. त्याच्यामध्ये असं दिलं आहे की ह्या बहिर्जी नाईकांनी तिथं इत्थंभूत सगळी बातमी काढून आणली. सुरतेमध्ये कुणाच्या घरामध्ये किती पैसा आहे याचे सगळे डिटेल्स त्यांनी काढून आणल्यात. आणि याचा फायदा शिवाजी महाराजांना झाला आहे ना. म्हणजे शिवाजी महाराजांना ह्या जासुदातर्फे जी माहिती मिळाली त्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी हे सुद्धा ओळखलं की मुघलांचा जो तिथला सुभेदार आहे इनायत खान बहादूर हा तिथे फक्त 5000 सैन्यानिशी त्याच्या गडीमध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं या सुरतेच्या मोहिमेचं प्लॅनिंग करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जी माहिती काढून आणलेली त्या माहितीचा खूप मोठा आधार शिवाजी महाराजांना लाभला आणि ते पुढं मग प्लॅनिंग सोपं आणि एक्झिक्युशन सोपं गेलं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघा तुम्ही की 70% आपण प्लॅनिंग करतो आणि मग 30% आपण एक्झिक्युशनला तो भाग देतो. ते काय इतकं महत्त्वाचं आहे तर ते शिवचरित्रांना सुद्धा अशा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये दिसतं. आणि मॅनेजमेंटबद्दल ज्या कुठल्या व्याख्या तुम्हाला आठवतील त्या प्रत्येक व्याख्याचं कुठं ना कुठेतरी शिवचरित्रातलं उदाहरण आपल्याला सापडतं. मी आणखीन एक उदाहरण सांगतो की कोर व्हॅल्यूज बघा प्रत्येक कंपनीची, कॉर्पोरेटची किंवा आपल्या आयुष्यात जडणघडण आपली होत असताना आपल्या कोर व्हॅल्यू असतात, आपली तत्त्व असतात. तर मग शिवाजी महाराजांची काही तत्त्व होती का मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एक उदाहरण आठवतं आहे की नेताजी पालकर ज्यांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं. तर नेताजी पालकरांच्यासोबत एक असा प्रसंग घडला आहे की जिथनं आपल्याला ती प्रचिती येते की शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाला आहे आणि मिर्झा राजासोबत शिवाजी महाराज आता आदिलशहावर हल्ला करायला निघालेले आहेत. तिथे पन्हाळगडाच्या इथे नेताजी पालकरांना तिथं सैन्य घेऊन बोलवलं होतं शिवाजी महाराजांनी, पण नेताजी पालकर काय तिथे पोहोचले नाही आहेत. तर वक्तशीरपणा कसा असतो बघा की नेताजी पालकर वेळेत पोहोचले नाहीत म्हणून मराठ्यांचे 1000 सैनिक तिथं मृत्युमुखी पडलेत. खूप मोठा फटका सहन करावा लागला आहे. जेव्हा नेताजींना महाराज भेटलेत तेव्हा त्यांनी असं लिहिलं आहे की समयच कैसा पावला नाहीस. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला मॅनेजमेंटमधला खूप मोठा गुण जर आज आपल्याला रिलेट करायचा असेल तर वक्तशीरपणा आहे मला असं वाटतं. आणखीन एक उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांचे जे सरसेनापती प्रतापराव गुजर
यांनी त्या बहलोल खानाशी जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्याला जीवनदान दिलं. अगदी राज्याभिषेकाच्या काही दिवसांआधीची गोष्ट आहे. आणि तेव्हा झालं असं की ह्या बहलोल खानाला जिवंत सोडल्यामुळं शिवाजी महाराजांनी जेव्हा बोलवून घेतलं आहे प्रतापराव गुजरांना, तेव्हा त्यांनी असं विचारलं की इथं तू त्यांना जीवनदान दिलंस तर सला काय निमित्तानं केलास. तर शिवाजी महाराजांच्या ज्या शत्रूंच्या कोर्टातल्या एखाद्या माणसाला जिवंत सोडून देण्याचं एक कोर व्हॅल्यू जी आपण म्हणतो की शत्रूला सोडू नये जिवंत, परत तो जर का उद्या स्वराज्यावर चालवून आला तर काय, हा एक गुण शिवाजी महाराजांचा दिसतो आपल्याला. अशी बरीचशी उदाहरणं देतात बरं का, की शिवाजी महाराजांचे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आज आपल्या खूप मॉडर्न वर्ल्डमध्ये तो रिलेटेबल शब्द आहे की आपण एखादं केटी देतो म्हणजे नॉलेज ट्रान्सफर करतो आपण एखाद्या क्षेत्रातून दुसरीकडे जात असताना किंवा एखादी कंपनीतनं दुसरीकडे जात असताना. तर शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली हे सर्वांनाच माहीत आहे. पण ही आरमाराची उभारणी करत असताना शिवाजी महाराजांनी 2 पोर्तुगीज लोकांना तिथं बोलवले. त्याचं कारण असं आहे की शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाचा पूर्वकाळ आपण बघू तर कुठल्याही हिंदू सत्तांनी जहाज बांधणीचं काम तसं शिकलेलं नव्हतं किंवा त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती. त्याच्यामुळं पोर्तुगीजांना हे जर का तंत्र माहीत आहे तर मी त्यांचा उपयोग का करून घेऊ नये. त्याच्यामुळे जो आपण स्किल्ड लेबर म्हणतो तर शिवाजी महाराजांनी लुई फेरणाव आणि फेरणा त्याचा मुलगा ह्या दोघांना तिथं ठेवलेल्या कामावरती आणि पुढचे 5-6 महिने हे जहाज बांधणीचं काम करून घेतले. आणि हे जहाज बांधणीचं काम करत असताना शिवाजी महाराजांना माहीत होतं की हे पोर्तुगीज लोक आहेत, आज न उद्या हे इथनं निघून जातील. झालंही तसंच, ते इथनं निघून गेले. परंतु निघून जात असताना शिवाजी महाराजांच्या सगळ्या लोकांनी ते जहाज बांधणीचं तंत्र तेव्हा शिकून घेतलं. त्याच्यामुळे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जेव्हा आपण बघतो तेव्हा किती सुंदर उदाहरण आहेत. म्हणजे महाराज इतके रिलेट होतात आजच्या 21व्या शतकात की आज आपण एखादा नेतृत्व बघतो, एखादा लीडर बघतो तर तो कसा असावा, तर तो शिवाजी महाराजांसारखा का असावा ह्याचं जेव्हा आपण बोलायला जातो किंवा इतिहासातनं दाखले शोधायला जातो तेव्हा कायमच शिवाजी महाराज हे लिडिंग बाय फ्रंट असं एक्झाम्पल आपल्याला देतात. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो शिवचरित्रातली की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग युद्ध मोहिमा आल्या, पण बसरूरची एक मोहीम आहे शिवाजी महाराजांची, ही सागरी मोहीम आहे आणि ती वेगळी यासाठी आहे की शिवाजी महाराजांची ती एकमेव अशी मोहीम आहे की ते त्या सागरी मोहिमेत स्वतः उपस्थित आहेत. शिवाजी महाराज खरं तर अनेक मोहिमांमध्ये स्वतःच पुढे आहेत. अफजल खानाचं प्रकरण असेल किंवा शाहिस्ते खानाचं प्रकरण असेल, आग्रा भेटीत तर ते स्वतःच गेलेले आहेत. अशा सगळ्या युद्ध मोहिमे व्यतिरिक्त मला ही इतकी इंटरेस्टिंग मोहीम वाटते की ती सागरी मोहीम आहेत. बसरूर म्हणजे जर का तुम्ही गोकर्णाच्या दक्षिणेला गेलात तर तिथे ती बाजारपेठ होती आणि ती शिवाजी महाराजांनी लुटली. ही बसरूरच्या मोहिमेत सुद्धा शिवाजी महाराज स्वतः तिथे आहेत. त्याच्यामुळे होतं असं की आजूबाजूचे त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचे सगळे लोक आहेत, त्यांना एक तो उत्साह येतो की माझा राजा, माझा लीडर माझ्यासोबत आहे हे त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे ह्या खूप विलक्षण गोष्टी या शिवचरित्रात घडून दाखवल्यात. अशी भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला सापडतात लिडिंग बाय एक्झामची. म्हणजे खूप एक असा प्रसंग आहे की राज्याभिषेक तोंडावर आला आहे शिवाजी महाराजांचा 1674ला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 6 जूनला राज्याभिषेक झाला जुलियन कालगणनेप्रमाणे. पण या राज्याभिषेकाच्या केवळ 1 महिना उरलेला असताना शिवाजी महाराजांनी केंजळगड जिंकला आहे आणि तो ताब्यात आणला आहे मराठ्यांच्या. तर किती विलक्षण गोष्ट आहे की बघा, एक खूप असा अनोखा विधी होणार आहे, मंगलमय प्रसन्न असं वातावरण आहे सगळं, ती राज्याभिषेकी तयारी चालली आहे. पण शिवाजी महाराजांनी त्यांचा एखादा कुठला तरी सरदार पाठवला असता ना त्या केंजळगड घ्यायला, पण शिवाजी महाराजांनी ते केलं नाही आहे. शिवाजी महाराज स्वतः तिथं उपस्थित आहेत. अशी खूप सारी उदाहरणं पाहिली तर मला असं वाटतं की मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग एक्झिक्युशनपासून स्वतःच्या कोर व्हॅल्यूज सांभाळण्यापासून लिडिंग बाय फ्रंटपासून ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अशा जितकी तुम्ही मला व्याख्या सांगाल त्या प्रत्येकाचे उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. ह्याच्यामध्ये लिडरशिप पण अर्थातच येते, कारण राजे जितके मोठे लीडर होते तितकेच त्यांनी उत्तम म्हणजे असामान्य लीडर्स सुद्धा घडवले. तर आजच्या कॉर्पोरेटच्या विश्वामध्ये आपण जेव्हा लीडर असतो तेव्हा आपल्याला अर्थातच पुढची पिढी तयार करायची असते. तर त्या लिडरशिप क्वालिटीज महाराजांकडनं घेण्यासारख्या कशा आहेत? शिवकाळातला अतिशय पहिलाच प्रसंग आहे की पुरंदरची लढाई. जेव्हा मुसेखान चालून आला तेव्हा झालं असं की शिवाजी महाराजांनी लिडरशिप जे म्हणतो आपण, तर शिवभारत नावाचा एक ग्रंथ आहे आपल्याकडे आणि तो शिवचरित्राचा अतिशय अस्सल असा ग्रंथ आहे, कारण तो शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेला आहे कवींद्र परमानंदांनी. या शिवभारत ग्रंथामध्ये एक असा इंटरेस्टिंग उल्लेख आला आहे की शिवाजी महाराजांच्या त्या मोहिमेवेळी शिवाजी महाराजांनी एका सेनापतीची भूमिका बजावली आणि आपल्या सैन्याचं उत्साह वाढावा म्हणून त्यांनी जे भाषण दिले त्यांनी शिवाजी महाराजांच्या सर्व सैन्याचा उत्साह वाढला, असं ते एक एकंदर सगळं प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. ह्यातनं दिसतं असं की जेव्हा तुम्ही स्वतः लीडर असता, तुम्ही जेव्हा कुठं मॅनेजर असता किंवा लीड पोझिशनला असता,
तेव्हा तुमचं काम फक्त लीड करणं नाही आहे, तुम्ही लीडरशिप निर्माण करणं हे देखील आहेत. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यात जर का बघितलं तर वेगवेगळे अचाट लोक शिवाजी महाराजांना येऊन भेटलेत. ते का येऊन भेटलेत आणि ते पैशा व्यतिरिक्त शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला का तयार आहेत, हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. कारण गोदाजी जगताप, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी अशी एक फळीच आहे आपल्याकडे, येसाजी कंक, ही शिवाजी महाराजांसाठी का इतका जीव द्यायला पुढे येतात आहेत ते जर का आपण पाहायला गेलं तर मला एक इंटरेस्टिंग उल्लेख आठवतो आहे की कॉस्मो द गार्ड नावाचा एक पोर्तुगीज माणूस आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलाच आहे. याने शिवचरित्र त्याच काळी लिहून ठेवले बरं का, 1695 साली, म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर काहीच काळानंतर. त्याने त्यात असं लिहिलं आहे की शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला भरमसाठ पगार देतात. म्हणजे बघा, आज तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा कुठं स्विच मारत असाल तर तेव्हा नेहमी आपण पगारवाढीची एक अपेक्षा ठेवतो ना. बरोबर. पण शिवाजी महाराजांनी असं काही होऊ नये म्हणून पगार भरमसाठ दिला आहे. बरं, तो कधी दिला आहे तर प्रतिपदेच्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या दिवशीच ते पगार करत असत, असं त्याने कॉस्मो द गार्डने उल्लेख केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांकडं जे काही काम करणारे लोक होते त्यांनी काही वेगळं काम करून दिलं तर त्यांना इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो आजच्या काळामध्ये, हा इन्सेंटिव्हसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्याचं आढळतं आपल्याला. त्याच्यामुळं मॉडर्न जगातल्या जेवढ्या तुमच्या कॉर्पोरेटच्या व्याख्या आहेत की लिडरशिप तयार करण्यासाठी काय काय केलं शिवाजी महाराजांनी, बरं मग ही लोक जीव द्यायला काय तयार झाली जर का भरमसाठ पगार होता, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो ना. तर त्याचं एक उदाहरण मला आठवतं आहे की दादमभट्ट म्हणून एक जण होते आणि शिवाजी महाराज जेव्हा मालवणात कोकणात उतरले तेव्हा त्यांना एक कुरट्याचं बेट आढळलं तिथं. तर ते त्या बेटावरती गेलेत आणि तिथं जात असताना असं झालं की ते पाहिल्यानंतर तिथं गोड्या पाण्याच्या साठेत महाराजांना आढळले. मग आता इथं किल्ला उभारायला पाहिजे, शिवाजी महाराजांचे खरं तर किल्ला पाहण्याची दृष्टी किंवा इथं किल्ला असावा ही दृष्टी आपल्याला सुरुवातीपासून दिसते, म्हणजे प्रतापगड हे त्याचं एक उदाहरण आहे. पण नंतरच्या काळात जेव्हा हे मालवणला गेले ते कुरट्याचं बेट जे आहे शिवाजी महाराजांनी पाहिलं, तिथं किल्ला उभारायला पाहिजे असं शिवाजी महाराजांच्या ध्यानात आलं. तर मग कसा उभारायचा, तर त्याचं भूमिपूजन करावं म्हणून त्यांनी एका माणसाला तिथं मॅसेज पाठवला आहे की तुम्ही इथं या, आपण भूमिपूजन करूयात. तर तिथल्या लोकांनी, त्याच्यामध्ये हे दादमभट्ट उपाध्याय होते, यांनी नकार दिला, मी नाही येऊ शकत. तर त्याचं कारण शिवाजी महाराजांना कळालं की मी जर का इथून निघून गेलो तर तिथं आदिलशाची जी सत्ता आहे सगळी ती पुन्हा परत यांना त्रास देईल, म्हणून मग ते उपाध्ये तिथं आले नाहीत. मग महाराज स्वतः त्याच्यापर्यंत गेलेत आणि म्हणालेत की तुम्ही काळजी करू नका, इथला संपूर्ण प्रदेश आता माझ्या ताब्यात आहे, त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका, तिथं भूमिपूजन करा. आणि मग त्यांनी ते केलं आणि वचन घेतलं, दिलं. आता मी ही गोष्ट सांगतोय ना, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर असाच एक प्रसंग आला आहे दादमभट्टांवर की शिवाजी महाराजां गेल्यानंतर जेव्हा मुघल सेना दक्षिणेत उतरली संभाजी महाराजांच्या काळात, तेव्हा कोकणातली ही सगळी गावं ओसाड पडू लागली, लोक इथून निघून जायला लागले कर्नाटक वगैरे प्रांतामध्ये. तेव्हा हे दादमभट्टांना पण चान्स होता ना इथून निघून जाण्याचा, पण ते सिंधुदुर्गावरती राहिले. हेच ते कुरट्याचं बेट म्हणजे सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेला. तर अशा विलक्षण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. लिडरशिप म्हणजे काय आणि जीव द्यावासा का वाटतो, तर ह्या सर्व लोकांना, मी जसं दादमभट्टांचं एक उदाहरण दिलं तसं शिवाजी महाराजांच्या सर्व अधिकाऱ्यांना हे माहीत होतं की आपल्याला काय झालं युद्धात तर आपल्या परिवाराची काळजी शिवाजी महाराज करणार आहेत. नागोजी जेधे जेव्हा पडलेत दक्षिण दिग्विजयला तेव्हा जेध्यांचं सांत्वन करायला शिवाजी महाराज लगेच आलेले आहेत. बाजीप्रभू देशपांडे जेव्हा पडलेत तिथं पावनखिंडीमध्ये तेव्हा त्यांच्यासुद्धा परिवाराचं सांत्वन करायला शिवाजी महाराज आलेले आहेत. ह्यातनं मॅसेज काय जातो की माझा लीडर माझ्या परिवाराला काही वाऱ्यावरती सोडणार नाही आहे. हे खूप अतिशय विलक्षण असा गुण शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसतो. खरं तर पुढच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर ह्याच्यामध्ये आलं आहे, कारण तो प्रश्न असा होता की शिवाजी महाराज आपली टीम, बेस्ट टीम होती त्यांच्याकडे, त्यांनी खूप सुपर्ब टीम उभारलेली होती. ती टीम ते कशी बांधायचे, म्हणजे हा एक गुण तुम्ही आता त्याचा उल्लेख केलात, पण आणखी अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्याची खास काळजी महाराज घ्यायची आपल्या टीमसाठी? आता बघा, आपल्याकडं प्रत्येक कंपनीमध्ये एक HR मॅनेजमेंट नावाचं एक खातं असतं. हो. त्या खात्याचं काम काय असतं की स्किल्डफुल लेबर किंवा स्किल्डफुल एम्प्लॉय आपल्यासोबत असणं, त्याच्याकडनं ते स्किल्ड वर्क करून घेणं, जर नसेल काही एक्स्ट्रा हवं असेल तर त्याला ते ट्रेनिंग देणं. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ही जी सगळी लोकं आलीत ना, तर मला असं वाटतं की त्यांची ती कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी एकतर की त्या शिवाजी महाराजांना येऊन भेटतात, त्यांच्या सैन्यामध्ये सामील होतात आणि ही वृत्ती सर्व त्या काळातल्या लोकांमध्ये दिसते. अगदी शत्रू सैन्यसुद्धा शिवाजी महाराजांसाठी काम करण्यासाठी उत्सुक असायचं, असे उल्लेख आहेत ह्या कॉस्मो द गार्डचे, मी जसं त्याचं मगाशी नाव घेतलं. त्याच्यामुळं लिडरशिपचं मी जसं म्हणालो की फक्त लिडरशिप करणं नाही तर लीडर तयार करणे, म्हणजे ज्यांची नावं आपल्याला आढळतात की ही टीम का बांधली, तर शिवाजी महाराजांना माहीत होतं की कुणाला काय काम दिलं पाहिजे. आता हे काम देत असताना एक पत्र आपल्याला आढळतं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी असं लिहिलं आहे की फडावरचं काम म्हणजे लेखनपट्टीचं काम आणि युद्धभूमीवरचं काम ह्या दोघांना मी समान मानतो, असं त्यांनी त्या पत्रात म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना माहीत आहे की कुणाला युद्धभूमीवर पाठवायचं आहे, कुणाला आपल्याला फडावरती काम करायला ठेवायचं आहे.
म्हणजे एक अधिकारी शिवाजी महाराजांचे ते युद्धभूमीवर काम करायचे आणि त्यांना शिवाजी महाराजांनी स्विच करून जे आपण आज म्हणतो डेस्क वर्क म्हणतो आपण ज्याला, ते काम दिलं. तर त्यांनी शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला की मला हे जमेल का आणि मी हे करू का. तर शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती हेच उत्तर दिलं की मी ह्या दोन्ही कामांना समान मानतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की लिडरशिप तयार होत असताना गुण समोरच्याचा ओळखणं हे एक शिवाजी महाराजांचा गुण आहे असं मला वाटतं. नाही, ही किती जबरदस्त गोष्ट आहे, कारण आजच्या काळामध्ये ऑफिस पॉलिटिक्स कशामुळे होतं तर कोण कुठे प्लेस्ड आहे, कोणाला कुठे ठेवायचं आहे ह्याच्यावरनं होतं. बऱ्याचदा आपण ऐकतो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. पण महाराज मग लीडर म्हणून आजच्या लीडर्सने महाराजांकडनं कोणते असे 5 गुण घ्यायला हवे आहेत ज्याचा उल्लेख आपल्याला कागदोपत्री आढळतो की एक सक्सेसफुल लीडर होण्यासाठी हे गुण घ्या, तुम्ही यशस्वी ठराल? खरं तर शिवचरित्राचा आढावा घेत असताना प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या परिस्थितीतनं महाराज गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं कितीही वाईट संकट तुमच्यावर कोसळलं. आता बघा काहीच वर्षांपूर्वी आपल्याकडं कोविडचा काळ कसा येऊन गेला, त्याच्यामुळे खूप लोकांना त्रास झाला. तर शिवचरित्रातनं घेण्यासारख्या काय गोष्टीत ना, तर शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला मुघलांसोबत आणि मिर्झा राजा जेव्हा इथं आला होता तेव्हा 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले. आपल्याकडे फक्त 12 किल्ले आहेत आता महाराजांकडं. पण एक बघा, एक विलक्षण उल्लेख आहे की शिवाजी महाराज अविश्रांत असतात. तर अविश्रांत असणे हा एक खूप शिवाजी महाराजांचा महत्त्वाचा गुण आहे. कारण पुढच्याच एका बखरीमध्ये 91 कलमी बखर आहे, ती शिवदिग्विजय बखरसुद्धा आहे, त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा जो पुरंदरचा तह आहे त्याच्यानंतर केवळ 8 वर्षांमध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे त्या बखरकाराने की 12 किल्ले असताना हा माणूस 360 दुर्गांपर्यंत मजल मारतो. त्याच्यामुळे अविश्रांत जो स्वभाव आहे शिवाजी महाराजांचा तो आजच्या पिढीने घेण्यासारखा आहे. कारण अफजलखानाच्या युद्धावेळी जर का तुम्ही पाहिलं तर एक खूप विलक्षण गोष्ट आपल्याला दिसते की अफजलखानाचा वध तर केला शिवाजी महाराजांनी, पण तिथे ते सेलिब्रेट करत बसले नाहीत फक्त, किंवा आता आपण झालं आता आपलं काम, असं नाही आहे. ते खूप मोठं संकट आपल्यावरती कोसळलं होतं, त्याचा सामना मी केला. तो सामना केल्यानंतर मी आता शांत बसणार नाही आहे. पुढच्या केवळ 18 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळागड ताब्यात घेतला आहे. त्याच्यामुळं अविश्रांत भाव जो असतो तो कुठल्याही आजच्या जीवन म्हणजे 21व्या शतकात जर काय घेण्यासारखा असेल तर तो एक गुण आहे. मी जसं सांगितलं की लिडरशिपने लीडर का निर्माण करावेत, त्यांना स्किलफुली प्लेस करणं हे एक शिवाजी महाराजांचा गुणधर्म आहे मला असं वाटतं. पुढं जर का आपण म्हणायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जी लोकं त्यांच्यासाठी काम करत होती त्यांना पगार दिला, वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना गुंतवून ठेवलं. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा एक कालपट जर का आपण बघितला तर ते एक सतत युद्ध मोहिमांमध्ये असं एक चित्र तयार केलं जातं. पण तसं नाही आहे. खरं तर तुमच्या आयुष्यातला जो शांततेचा कालखंड आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे जर का खरं सांगायचं गेलं कॅल्क्युलेशननुसार तर शिवाजी महाराजांचा जो 35 वर्षांचा कार्यकाळ आहे असं मी म्हणलं, त्याच्यामध्ये जर का तुम्ही सगळ्या मोहिमा जर का एकत्र पकडल्या तर तो काळ अतिशय 2-2.5 वर्षांचा येतो बरं का. मग बाकीच्या दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या संस्कृतीसाठी काय केलं, त्यांनी आपली प्रशासकीय व्यवस्थेसाठी काय रिफॉर्मेशन्स आणले, हे मला वाटतं आजच्या पिढीने, आजकालच्या राजकारणी लोकांनी या सर्वांनीच त्यातनं काही ना काही वेचण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि प्रजेला प्रचंड जास्त महत्त्व, म्हणजे प्रजा म्हणजे सर्वस्व, हे एक धोरण असायचं महाराजांचं. आणि रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणी हात लावायचा नाही, इतकी मोठी जरब महाराजांची होती. म्हणजे अर्थातच त्यांच्यासाठी शेती, शेतकरी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. तर त्याबद्दलची स्किल्स किंवा धोरणं महाराजांची काय होती, शेतकऱ्यांबद्दलची, शेतीबद्दलची? आता 21वं शतक हे उद्योग जगत आहे असं आपण म्हणूयात, पण 17वं शतक हे काही उद्योगाचं क्षेत्र नव्हतं किंवा तो कार्यकाळ नव्हता. तेव्हा शेती आणि व्यापार ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जायच्या. आणि शिवाजी महाराजांना माहीत होतं की आपल्याला जर का शेती हा जो घटक आहे याला शिवाजी महाराजांनी प्रचंड महत्त्व दिल्याचं दिसतं. जसं तुम्ही उल्लेख केला आता की त्या रयतेच्या देठाच्या भाजीच्या देठासही हात लावू नका, तर ते 5 सप्टेंबर 1676च्या पत्रातनं आपल्याला दिसतं. मला असं वाटतं की आजच्या पिढीने कुठलंही शिवचरित्र जर का त्यांना वाचायला वेळ नाही ना तर शिवाजी महाराजांचं हे पत्र वाचावं. कारण हा पत्र म्हणजे शिवशाहीचा प्राण आहे. रयतेच्या देठास का भाजीच्या देठास तुम्ही हात लावू नका हे जेव्हा शिवाजी महाराज सांगतात आहेत तेव्हा त्याच्यात असं वाक्य आहे की मनसुद्धा तिकडं दाखवू नका, कृती तर सोडाच, तुम्ही मनातही असा विचार आणू नकास, रास व दुरुस न लावू देणे असं तो सगळा उल्लेख आहे. मला असं वाटतं की शेतीचं धोरण शिवाजी महाराजांचं जे आहे ना ते मुघलांपेक्षा खूप 180 डिग्री वेगळं आहे. कारण औरंगजेबाचं जर का तुम्ही रसिकदास करोलीला लिहिलेलं पत्र किंवा तो फरमान पाहिलं तर त्यामध्ये मुघल बादशाह काय म्हणतोय की शेतकऱ्यांकडनं कर वसुली करा, ती दिली नाही तर त्यांची बायका मुलं जप्त करा आणि त्यांना विका बाजारात. इतक्या क्रूरतेच्या पातळीवरती हे सगळं गेलं होतं शिवाजी महाराजांच्या काळात. मग शिवाजी महाराजांना माहीत होतं की माझी जर का प्रजा ही शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी मी काय केलं पाहिजे. म्हणून त्या पत्रामध्ये पुढं सगळं आलेलं आहे की
या पहिल्यांदा सर्व या शेतकऱ्यांना, तुम्ही अधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आहे शिवाजी महाराजांनी, की या सर्व शेतकऱ्यांना 2 वेळेचं अन्न पुरेल याची काळजी घ्या. 2 खंडी अन्न द्या, त्यांना धान्य द्या. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात आहेत, जेव्हा त्यांच्याकडनं कर वसूल करायचा आहे त्याच्यावरती जबरदस्ती करू नका, त्याच्या मागची कारणं शोधा. हे असं का आहे? शिवाजी महाराजांनी जमिनीची प्रतवारी ठरवली, त्यातनं कर गोळा केले, परंतु तो कर जर का त्याला भरता आला नाही, समजा पैशाच्या रूपात त्यांना भरता नाही आला, बरोबर. तर तो धान्याच्या रूपात त्यांच्याकडनं घ्या. हे करत असताना शिवाजी महाराजांनी कायमच आपली काळजीभाऊ त्यांचा स्वभाव दाखवलेला आहे. कारण ते पुढं असं म्हणतात की जर का तुम्ही बैलजोडी द्या त्यांना, म्हणजे सरकारातनं बैलजोडी द्या, सरकारातनं बियाणं द्या, त्यांना वेळ लागली तर कर्जही द्या सरकारातनं. 0% व्याजदराने शिवाजी महाराजांनी कर्ज दिल्याची उदाहरणे त्याच पत्रामधनं पुढं. त्याच्यामुळं आज जे कर्जमाफी वगैरे म्हणतो तशी काही कर्जमाफी शिवाजी महाराजांनी केली नाही बरं का. पण ते कर्ज कशा स्वरूपात घ्यायचं आहे त्यासाठी बटाईचं तह शिवाजी महाराजांनी करून दिलेलं आहे त्या पत्रामध्ये. ते असं सांगतात की ज्याला पैशाच्या स्वरूपात भरता येणार नाही त्याने धान्याच्या स्वरूपात घ्या. ह्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा सुद्धा फायदाच झाला बरं का. म्हणजे कर न येण्यापेक्षा तो धान्याच्या स्वरूपात आला तर त्याचा उपयोग मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येईल. मला माझ्याकडे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांवरती मला धान्यसाठा ठेवायचा आहे. माझ्या भागात जर का दुष्काळ पसरला तर तिथेही मला काळजी घ्यायची रयतेची. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं जे दूरदृष्टी तुम्ही म्हणालात, तर ही दूरदृष्टी ह्या एका पत्रातनं दिसते. म्हणून मी ह्याला म्हणतो की शिवचरित्राचा प्राण असं पत्र आहे, ते सर्वांनी आवर्जून वाचावं. तुम्ही दुष्काळाचा उल्लेख केला, तर तेव्हाही अर्थातच दुष्काळ पडायचे, नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती यायच्या. मग अशा वेळेला राजेंचं धोरण कसं होतं? ती आपण म्हणतो ना की एक मॅनेजमेंट त्यावेळची, की इमर्जन्सी क्रायसिस मॅनेजमेंट किंवा इमर्जन्सी मॅनेजमेंट कशी होती? आता बघा, प्रत्येक वेळी आपल्या बोलण्यामध्ये 21व्या शतकातले शब्द येतात, पण खूप रिलेट होतात. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की दुष्काळ हा आजच्या काळातच पडतो असं नाही. म्हणजे पूर्वीपासून दुष्काळाचे अनेक दाखले आपल्याला सापडतात, प्राचीन इतिहासात सुद्धा सापडतात. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा दुष्काळ पडला होता ना. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्यावेळेस झाला आहे 1630 साली, तेव्हा सुद्धा त्याला दुष्काळाची एक पार्श्वभूमी आहे. त्याच्यानंतर मग शहाजी महाराजांनी जेव्हा या मुलाला, म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा ते सहकारी मंडळी दिलीत, तेव्हा त्यांनी ही इथली सगळी व्यवस्था, पुणे परगणा असेल, इंदापूर परगणा असेल, इथली व्यवस्था लावून देताना या गोष्टीची काळजी घेतली. आणि ही काळजी घेत असताना तो एक लिगसी शिवाजी महाराजांकडे आहे, दुष्काळाचं कसं आपण मॅनेजमेंट करावं. त्याच्यामुळे पुढच्या काळात म्हणजे 1672च्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एक गोष्ट करून दाखवली आहे, जी मला असं वाटतं की खूप बारकाईनं पाहण्यासारखी आहे. आजकालच्या राज्यकर्त्यांना ती इतकी दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं की शिवाजी महाराजांनी दुष्काळ पडला किंवा शत्रुसैन्य जर का गावागावात येऊन थांबलं तर तुमचे सगळे चोक पॉईंट्स तयार होणार आहेत, की तुम्हाला दळणवळणाची सगळी साधनं बंद होणार आहेत. त्यामुळं काय केलं शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांकडे जे परगाणे आहेत या सगळ्या गावांसाठी त्यांनी एक रिझर्व्ह फंड तयार केला. 1,25,000 होणांची तरतूद या निमित्ताने शिवाजी महाराजांनी तिथं केलेली आढळते. त्याच्यामुळे दुष्काळाचं निवारणसुद्धा होईल आणि शत्रू सैन्याचा हल्ला झाला तरीसुद्धा मला हा रिझर्व्ह फंड कुठं ना कुठंतरी कामी येईल असं शिवाजी महाराजांना वाटायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी एवढी मोठी प्रजा आहे, सैन्य आहे, मोहिमा आहेत, हे सगळं सांभाळण्यासाठी पैसा तर अर्थात लागणार. तर पैसा येत जितका होता तितकाच तो माझ्या मते जातही होता. तर हे फायनान्स मॅनेजमेंट महाराज कसं सांभाळायचे याबद्दलचे काही उल्लेख आपल्याला दिसतात, आढळतात? हो, अगदीच. म्हणजे तसं तुम्ही म्हणालात की राज्य चालवायला पैसा नाही, खूप पैसा लागतो. हो, तुम्हाला प्रजेची काळजीसुद्धा घ्यायची आहे, तुम्हाला शत्रू सैन्याचं म्हणजे जे वार आहेत ते सुद्धा झेलायचे आहेत, तुम्हाला म्हणजे तुमच्या सैनिकांना पगारसुद्धा द्यायचा आहे, तुमच्या जनतेची काळजीसुद्धा घ्यायची वेगवेगळ्या मार्गाने, तुम्हाला तुमचं धार्मिक धोरणसुद्धा सांभाळायचं आहे. या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड पैसा लागतो. आरमारसुद्धा उभं राहायचं आहे, आरमारासाठी तर खूप मोठा पैसा लागतो उभं राहायला. तर शिवाजी महाराजांच्या फायनान्स मॅनेजमेंट कसं होतं याबद्दल बोलताना एक तर तुम्ही हे गोष्टी बघितल्या पाहिजेत की सोर्सेस ऑफ इन्कम काय आहेत शिवाजी महाराजांचे. जसं मी सांगितलं की शेतीतनं शिवाजी महाराजांना कर मिळत असायचा, पण या व्यतिरिक्त काय होतं का, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट होतच असायचं की, म्हणजे व्यापार हा त्या काळी सुद्धा असायचाच. खरं तर तेव्हा कसं होतं की प्रत्येक गावं ही स्वयंसमृद्ध होती, कारण तेव्हा 12 बलुतेदार ही जी पद्धत आहे ही तेव्हा असायची. त्याच्यामुळे कुठं गावाच्या बाहेर काय असावं अशी काही गरज नव्हती. विशेष गोष्टींसाठी नक्कीच बाजारपेठा होत्या, जसं जिजापूरची पेठ वसवली शिवाजी महाराजांनी किंवा आईने असं पण म्हणूयात आपण. तर व्यापार आणि शेती ह्या 2 गोष्टींमधनं जर का मला पैसा मिळणार आहे तर मला तिसरं काय सोर्स ऑफ इन्कम आहे का, तर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून ते तिसरं एक्झाम्पल सेट केलेलं आहे की शत्रू सैन्याच्या प्रदेशातनं मी जेव्हा लूट आणीन तेव्हासुद्धा मी तो स्वराज्यासाठी त्याचा वापर करेन. हे एक धोरण शिवाजी महाराजांचं दिसतं. मग आता हा जो पैसा आला आहे तो खर्च करताना खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. जसं मी म्हणालो की रिझर्व्ह फंड्स जसे गावांसाठी तयार केले शिवाजी महाराजांनी, पण ते किल्ल्यांसाठी सुद्धा केलेत. कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला किंवा
संपूर्ण राज्याची सार ते दुर्ग असं ते वाक्य आलेलं आहे आज्ञापत्रातनं. ते इतकं विलक्षण आहे आणि ते तितकंच खरं आहे बरं का. शिवाजी महाराजांनी त्यांच्या फंड्समधनं, फायनान्स मॅनेजमेंटमधनं त्यांना ज्या सॅलरीज द्यायच्यात, त्यांच्या सगळ्या अष्टप्रधान मंडळ असेल, त्यांचे सैनिक असतील, या सगळ्यांना सॅलरीज देत असताना आपल्या किल्ल्यांची काळजी घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुद्धा एक रिझर्व्ह फंड तयार केला होता. आणि जसं गावांना ह्या 1,25,000 दिलेत होण लावून, तसं किल्ल्यांसाठी सुद्धा 1,75,000चं रिझर्व्ह फंड तयार केलेला आहे. म्हणजे गावांपेक्षा जास्त. अगदी अगदी म्हणजे सगळ्यात जास्त महाराजांचा जो खर्च असायचा तो त्यांच्या किल्ल्यांवरती असायचा. अगदी अगदी असं दिसतं. म्हणजे कारण फायनान्स मॅनेजमेंट कसं आहे, तुमचं डिफ्युजन ऑफ सोर्सेस पण होणार आहे, त्यातनं विसर्ग पण व्हायचा आहे ना. मग तुम्ही कशाला महत्त्व दिलं पाहिजे? पहिल्यांदा संरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ते संरक्षणच नाही झालं तर पुढच्या तुमच्या तरतुदी करण्यात काय अर्थच राहणार नाही आहे. हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या फायनान्स मॅनेजमेंटबद्दल बोलता तेव्हा तो पैसा जेव्हा येतो तेव्हा शिवाजी महाराजांनी वेगवेगळे चॅनल्स ओपन करून देण्याचं काम केलेलं आहे. आज्ञापत्राचंच हे वाक्य आहे. आज्ञापत्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले जे रामचंद्रपंत अमात्य आहेत त्यांनी तो ग्रंथ लिहिला आहे की शिवाजी महाराजांनी कशी राजनीती केली. तो ग्रंथसुद्धा सर्वांनी अवश्य वाचावा. त्या ग्रंथात असं वाक्य आहे की साहुकार ही राज्याची शोभा आहे. म्हणजे सावकार हा शब्द आज थोडा निगेटिव्हली घेतला जातो, पण 17व्या शतकामध्ये जेव्हा तुम्हाला कॅश फ्लो खेळता ठेवायचा आहे, जेव्हा कुणाला कुठल्या अधिकाऱ्याला पैसा लागणार असेल, कुठली मोहीम आली असेल, तेव्हा कर्ज त्याकडनं घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळे साहुकार ही राज्याची शोभा असं शिवाजी महाराजांनी म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे सोर्सेस ऑफ इन्कम आहे. शिवाजी महाराजांना सॅलरी द्यायची. तसं मी म्हणालो की शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना भरमसाठ पगार द्यायचे. तर मग एक उल्लेख मला आढळतो, परकीयांचा एक उल्लेख आहे. कारण माझं अभ्यासाचं क्षेत्र हे परकीय असल्यामुळं, म्हणजे परकीय लोकांनी लिहिलेली चरित्र असतील शिवाजी महाराजांची. ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराष्ट्रात आला होता. हा फ्रेंच आहे बरं का. आणि त्या काळात अनेक फ्रेंच लोक महाराष्ट्रात येऊन गेल्याची उदाहरणं आहेत आणि त्यांनी त्यांची प्रवास वर्णन लिहून ठेवली जी आज आपल्याला उपलब्ध आहेत. हा ॲबे कॅरे जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा तो इथून जात असताना तो शिवाजी महाराजांच्या एका ऑफिसरला एका कार्यालयात जाऊन भेटला. कारण त्याला इथून जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा परवाना हवा होता. आणि तो जात असताना शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे हे त्यांनी तेव्हा ज्या अधिकाऱ्याला विचारलं तेव्हा त्या अधिकाऱ्याने त्याला असं उत्तर दिलं की आमच्या राजाला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य करायचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी म्हणतो आपण, शिवाजी महाराजांचं राज्य पाहतो ते काय त्यांच्या काळामध्ये ते एक मर्यादित क्षेत्रापर्यंत होतं, पण त्यांचं विजन बघा तुम्ही, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांना आता सगळं हे पसरवायचं आहे. त्याच्यामुळे तुमचं फायनान्स मॅनेजमेंट इतकं उत्तम असायला पाहिजे. तोच ॲबे कॅरे पुढे जाऊन असं लिहितो की शिवाजी महाराजांना या सर्व मोहिमांमधनं विजय का प्राप्त होतो असं तेव्हा त्यांनी पुन्हा प्रश्न केला त्या अधिकाऱ्याला मराठ्यांच्या. तेव्हा असं उत्तर आलं की शिवाजी महाराज हे आपल्या गुप्तहेर खात्यावर, गुप्तहेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात. अच्छा. त्याच्यामुळं जे डिफ्युजन ऑफ सोर्सेस आपण म्हणतो, पैसा कसा विसर्ग केला, तर कुठल्या गोष्टींना काय प्रायोरिटी द्यावी हे शिवाजी महाराजांनी ते एक्झाम्पल सेट करून ठेवलेत. आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं फायनान्स प्लॅनिंग, जसं आपण पर्सनलसुद्धा फायनान्स प्लॅन करतो आपले, ते मला वाटतं खूप गुण आपल्याला त्याच्यातनं घेता येतो. तर अर्थसंकल्प नावाची काही कॉन्सेप्ट तेव्हा अस्तित्वात होती का? त्याचे काही दाखले दिसतात का? काही वाचायला मिळतं का? तर बजेट म्हणजे आज आपण बघतो की आज कर कुठल्या स्वरूपात आपल्याला भरावा लागणार आहे याचं एक येतं उदाहरण आपल्याकडं. तर शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जी कर वसुलीची प्रणाली जी आहे त्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांचा एक माणूस तिथं बसवला आहे. त्याचं नाव आहे अनाजी दत्तो किंवा आपण अनाजी पंत म्हणून त्यांना ओळखतो. तर या माणसाने सुद्धा वतनदारी सिस्टीमचे जे रिफॉर्मेशन्स आहेत हे त्या काळात घडवलेले आहेत. जमिनीची प्रतवारी करणे, म्हणजे उत्तम प्रतीची जर का जमीन असेल तर त्यातनं अर्थातच जास्त आपल्याला कर आला पाहिजे, त्याचे सर्व नियम त्या सर्व पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटतं की ते पत्र शिवशाहीचं बजेट आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. आणि स्वराज्याचा सगळा डोलारा उभारण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी सुद्धा कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि संपर्क या दोन्ही गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या. तर महाराजांनी या दोन्ही गोष्टी विस्तारण्यासाठी नेमके काय काय प्रयत्न केले होते? दळणवळणाची साधनं तेव्हा नेमकी कशी होती, म्हणजे कशी होती याची कल्पना आहे, पण महाराजांनी ती विस्तारली कशी किंवा त्याच्याबद्दलची धोरणं महाराजांची कशी होती? आता बघा, शिवकाळात म्हणजे आपण जेव्हा 17व्या शतकामध्ये बघतो तेव्हा आपल्याकडे असे जसे हायवे आहेत किंवा वेगळ्या स्वरूपाचे आपल्याकडं आज आपण फ्लाईट्स आहेत, आपल्याकडं वेगवेगळ्या दळणवळणाची साधन आहेत, आपल्याकडं मोबाईल आहे सर्वात सोपा म्हणजे कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला कायमच हा प्रश्न पडू शकतो कुतूहलाने की शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यापर्यंत एखादा मॅसेज कसा पोहोचत असेल. तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी जासुदांना ठेवलं होतं कामाला. मग हे जासुदांचं काम काय होतं, तर एखादा मॅसेज, एखादं पत्र आहे, म्हणजे मोडी लिपीतनं जी पत्र लिहिली जायची शिवाजी महाराजांच्या ऑफिसेसमधनं जी जेव्हा ती सुटायची, ज्यांच्यापर्यंत ती पोहोचायची, तर ती व्यवस्था शिवाजी महाराजांनी अतिशय बारकाईनं त्याचा अभ्यास केलेला आहे. पॉट्स असायचे बरं का. म्हणजे आपल्याला असा एक प्रश्न पडू शकतो की ही पत्र जर का पावसातनं भिजत तो माणूस घोड्यावरनं जाणार आहे किंवा तो चालत जाणार आहे,
त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी जी माणसं तयार केली 20-20 मैलांपर्यंत एक माणूस पळत जायचा. आज आपण विचारही नाही करू शकत. तर शिवाजी महाराजांच्या काळात जी दळणवळण किंवा कम्युनिकेशन जेव्हा आपण म्हणतो विचार करतो तेव्हा ह्या लोकांना तयार करत असताना ते पत्र भिजू नये यासाठी पॉट्स जसं असतात अशांचे उल्लेख आपल्याला सापडतात. या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांचं एक कायम धोरण काय राहिलं आहे बघा. आजचं आपल्या भारताच्या सरकारबद्दल आपण जर का म्हणायला गेलो तर आपल्याला नॉर्थ ईस्ट क्षेत्रामध्ये किंवा काश्मीर या भागामध्ये दुर्गम अतिशय दुर्गम असा हा सगळा भाग आहे. या भागामध्ये आपलं सैन्य लवकरात लवकर पोहोचावं हे धोरण आजच्या सरकारने तरी किमान आपल्याला दिसतं की ते पाळलं आहे. आणि तिथं नॉर्थ ईस्ट भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आज, कारण आपलं सैन्य तिथं लवकरात लवकर पोहोचावं बॉर्डरपर्यंत. तर शिवाजी महाराजांचं एक पत्र आपल्याला दिसतं. ते पत्र शिवाजी महाराजांनी तानाजींना आणि पिलाजी सरनाईक यांना लिहिलेलं आहे. त्याने ते असं म्हणतात आहेत, तुम्ही कोकणात जा, तिथं या दुर्गम भागांमध्ये रस्ते बांधा. म्हणजे किती मोठं विजन आहे शिवाजी महाराजांचं की दुर्गम भागामध्ये मला रस्ते बांधले तर माझे सैन्य तिथं लवकरात लवकर पोहोचेल. त्याच्यामुळं कम्युनिकेशनचा आपण विचार करत असताना अनेक अशी उदाहरणं सापडतात. कारण बघा ह्या परकीय लोकांमार्फत पण आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात. कारण परकीयांमध्ये जर का आपण इंग्रजांबद्दल बोलायला गेलो तर ह्या इंग्रजांचं मुंबई आणि सुरतेला हेडक्वार्टर होतं. जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी काही डील करायचं असेल किंवा त्यांना काही शिवाजी महाराजांशी डील करायचं असेल तर तेव्हा हे कुठल्या मार्गानं रायगडपर्यंत पोहोचतात आहेत याची इंटरेस्टिंग माहिती आपल्याला त्यातनं मिळते. कारण हेनरी ऑक्झंटन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आणि तो राज्याभिषेकाच्या वेळेस तिथं उपस्थित होता. तर तो कुठल्या मार्गाने आला याची एक आपल्याला माहिती कळते. कारण आपल्याला कायमच हा प्रश्न पडू शकतो की आजच्या काळामध्ये अमुक ठिकाणीपासून इथं जाताना आपल्याकडे एक रोड आहे, आपल्याकडे एक गुगल मॅप आहे आणि आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे. पण ह्या प्रवास वर्णनांमार्फत ह्या इंग्रजांच्या असेल किंवा फ्रेंचांच्या ह्यातनं आपल्याला रस्त्यांची अतिशय इत्थंभूत माहिती मिळते की तो कसा चौलला आला मुंबईवरनं, तो चौलकडून कसा अष्टमी गावात आला, पुढं गामगवली आणि ही सगळी गावं करत तो कसा पाचाडला आला, म्हणजे रायगडच्या पायथ्याला आपण म्हणूयात. तर तिथपर्यंत आलेली सगळी अशी जी दळणवळणाच्या खूप खूप बारीक सारीक आपल्याला उल्लेख आपल्याला ह्याच्यातनं आढळतात. आणि आपण जेव्हा कम्युनिकेशनबद्दल बोलतो तेव्हा अर्थातच महाराजांबद्दल एक कुतूहल प्रत्येकाच्या मनात निर्माण होतं की ते कम्युनिकेट कसं करायचे, ते मितभाषी होते का कसे होते, त्याच्याबद्दलची काही वर्णनं आहेत का? आता बघा शिवाजी महाराजांना पाहिलेले लोक अनेक आहेत, पण त्यांनी काही सर्वांनीच काही लिहून ठेवल्याचं उदाहरणं नाही आहेत. पण काही परकीय प्रवासी आहेत. खरं तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा तिथल्या राजस्थानी लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. ते कसे आले आग्राच्या भेटीच्या वेळेस तिथे, त्याची उदाहरणं आपल्याला राजस्थानी पत्र आहेत, जी डिंगल भाषेतली पत्र आहेत आणि इतिहासकार जदुनाथ सरकारांनी ती सगळी पत्र छापलेली आहेत. त्यातनं आपल्याला खरं तर आग्रा प्रकरण पूर्णपणे कळतं. पण या व्यतिरिक्त हे जे परकीय प्रवासी येऊन गेलेत त्यातल्या काहींनी शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. आता जो माणूस पाहतो तेव्हा त्याला त्याच्या भौतिक सगळ्या प्रॉपर्टीज गुण जी असतात चेहऱ्यांवरचे ते सगळे तो टिपून ठेवू शकतो ना. तर ह्यामध्ये थिवेनो नावाचा एक फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या काळात इथं आला होता आणि त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज हे उंचीनं मध्यम आहेत, ते इतरांपेक्षा उजळ आहेत, गहूवर नाही त्यांचा, आणि ते चाणाक्ष बुद्धी आणि नजर त्यांची तीक्ष्ण आहे. ह्यानंतर आणखीन एक प्रवासी, जसं मी त्याचं नाव घेतलं हेनरी ऑक्झंटन, त्याने सुद्धा शिवाजी महाराजांचं असंच वर्णन केलं आहे. आणि राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांची जी अतिशय महत्त्वाकांक्षी अशी मोहीम होती दक्षिण दिग्विजय, ही जवळपास 1.5-2 वर्ष मोहीम चालली बरं का ही सगळी. आणि ह्या मोहिमेच्या वेळी एक डच अधिकारी शिवाजी महाराजांना भेटायला आला. याचं नाव आहे हर्बर्ट डियागर. या हर्बर्ट डियागरने सुद्धा शिवाजी महाराजांचं असंच एक वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पुढं लिहितो की शिवाजी महाराजांची बुद्धी इतकी चाणाक्ष आहे की ते त्यांच्या नजरेतनं कुठली गोष्ट सुटू देणार नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हास्य असतं. त्याच्यामुळं आपण कायमच असा विचार करतो की शिवाजी महाराज म्हणजे अतिशय दरारा आणि एक राकट स्वभाव आणि शिस्तप्रिय. पण मला असं वाटतं की परकीयांनी त्यांची ही एक छबी टिपलेली दिसते की शिवाजी महाराज हे मितभाषी होते. कायमच माणूस म्हणून आपण जेव्हा बघतो तो माणूस आहे ना शेवटी, त्यालाही त्याचा स्वभाव आहे, त्याला त्याचा परिवार आहे. फक्त राज्यकर्ता म्हणून जर का आपण त्याच्याकडे बघायला गेलो, मला असं वाटतं की माणूस म्हणून जेव्हा आपण शिवाजी महाराजांकडे बघतो तेव्हा ही परकीय साधनं शिवाजी महाराजांचं एक स्वभाव चित्र आपल्यासमोर प्रकट करतात. अगदी खरं आहे. कारण प्रत्येकाच्या मनात जर कुतूहल सगळ्यात जास्त कशाबद्दल आहे तर महाराज कसे दिसायचे, कसे बोलायचे, कसे चालायचे, कसे वागायचे, या सगळ्या गोष्टींबद्दलच दिसतं. आणि ते अर्थातच त्या वर्णनांमधनं तुम्ही पोहोचवताय. आता आणखी एक कम्युनिकेशनचा जेव्हा विषय निघतो तेव्हा महाराजांचं गुप्तहेर खातं जबरदस्त त्यांनी माणसं बांधलेली होती त्याच्यामध्ये आणि खूप अमेझिंगली हे सगळेजण काम करायचे. तर हे गुप्तहेर खातं काय गूढ होतं? गुप्तहेर खात्याबद्दल माहिती मिळत नाही आजही. हे त्या गुप्तहेर खात्याचे यश आहे ना. त्याच्यामुळं आज बघा बहिर्जी नाईक किंवा या इतर पात्रांवरती अनेक कादंबऱ्या तयार होतात, चित्रपटही येतील, पण बहिर्जी नायकांबद्दल अतिशय त्रोटक उल्लेख आपल्याला इतिहासातनं आढळतात. मी जसं म्हणालो की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. त्याच्यामुळं
जर का आपल्याला बहिर्जी नायकांबद्दल किंवा गुप्तहेर खात्याबद्दल असे काही विशेष उल्लेख नाही मिळत आहेत तर ते त्या खात्याचं यश आहे असंच आपण समजून पुढं चाललं पाहिजे. कारण गुप्तहेर खात्याचं जर का तुम्ही विचार केला तर जसं मगाशी मी सांगितलं की ॲबेकॅरे जसा उल्लेख करतो की महाराज त्यांच्या मोहिमांमध्ये काय यशस्वी होतात तर त्यांचं ते स्ट्रॉंग गुप्तहेर आहे बरोबर. म्हणून. आता मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग उल्लेख सांगतो. कारण बहिर्जी नाईक हे पात्र तर आपल्याला दिसतंच, पण शिवाजी महाराजांनी आणखीनही हेर ठेवले होते ना, म्हणजे ज्यांना आपण जासूद म्हणतो, असे विविध हेरही शिवाजी महाराजांच्या खात्यात होते. आणि परकीयांच्या याच्यामध्ये एक उल्लेख मला आढळला. डेग्राफ म्हणून एक माणूस आहे बरं का. हा त्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मुंगेर किंवा आज जे बिहारचा प्रांत आहे आपला, तर बिहारच्या भागातनं तो तिथं फिरत असताना त्यांनी एक असं निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे की मला इथं असं समजलं की शिवाजी महाराजांचे 2 पोर्तुगीज हेर इथं आहेत. मी पोर्तुगीज. परत रिपीट करतो की 2 पोर्तुगीज हेर इथं आहेत आणि त्यांना त्या संशयावरनं मुघलांनी अटक केली. मला असं वाटतं की जसं स्किल्डफुल लेबर आर्मराच्या काळात जसं शिवाजी महाराजांनी त्या पोर्तुगीजांना घेतलेलं आहे आर्मर बांधणीच्या कामाच्या वेळेस लुई फेर्नांडो आणि त्यांना, तसं शिवाजी महाराजांनी कदाचित पोर्तुगीजांना ठेवलं होतं की काय. आता तो शेवटी अभ्यासकांचा प्रश्न आहे की त्या डेग्राफने जे लिहून ठेवले ते कितपत खरं मानावं, पण आपल्याकडे उल्लेख तर आढळतो. तुम्ही हा भाग सोडून द्या की ती गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल, पण या डेग्राफला शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची कीर्ती ही बिहारमध्ये ऐकायला मिळाली. ही त्यातनं एक विलक्षण गोष्ट वेचण्यासारखी असं मला वाटतं. आता परकीयांचा सातत्यानं उल्लेख येतोय म्हणून की महाराज खूप उत्तम डिप्लोमॅट सुद्धा होते याची बरीच उदाहरणं दिसतात. कारण त्या काळामध्ये जर सगळ्यात मोठा धोका कुठला होता तर तो परकीय आक्रमणांचा होता. त्यांच्याशी डील करणं, त्यांना थोपवणं आक्रमणांपासून. तर महाराजांची युद्धनीती जितकी निपुण होती तितकी ती फॉरेन डिप्लोमसी कशी होती? आज बघा 21व्या शतकामध्ये जागतिक पटलावरती भारताचा इतर देशांशी जसा संबंध येतो तसा इतर देशांचा आपल्याशी येतो. कारण व्यापार करायचा आहे, बरोबर. संरक्षण करायचं आहे, एकमेकांमध्ये जे वितुष्ट आहे ते कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न दिसतो. तर मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जे परकीय सत्ता होत्या त्याच्यामध्ये कोण कोण होत्या, तर इंग्रज होते, डच होते, पोर्तुगीज होते, फ्रेंचांच्या कॉलनीज नव्हते इथे जास्त. पण थोडक्यात असं दिसतं की ह्या सर्व सत्तांचा उद्देश त्यावेळी काय होता, तर व्यापार होता असं सर्वसाधारण दिसतं. पण नाही, शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होतं की इथे इंग्रज का आलेत. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की इंग्रज सर्वसाधारणपणे सुरुवातीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आपण ज्याला म्हणू, त्याचं बस्तान ह्या मुंबईला आणि सुरतेला यांनी बसवलं. आणि इथं त्यांनी इंग्रज कॉलनीज तयार करायला सुरुवात केली. जशी पोर्तुगीजांची गोव्यामध्ये कॉलनी होत्या तशा इंग्रजांनी सुद्धा सुरू केल्या होत्या. पण तोपर्यंत म्हणजे शिवाजी महाराज जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांनी कायमच आपलं एक धोरण आम्ही व्यापारी आहोत असंच सांगण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पण ह्या सगळ्या प्रकरणाचा बुरखा शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम फाडला आहे. त्याचं उदाहरण म्हणजे मुंबईच्या शेजारी जी बेट आहेत खांदेरी उंदेरी, या खांदेरी उंदेरीवर किल्ला बांधायला शिवाजी महाराजांनी जेव्हा घेतला तेव्हा या इंग्रजांनी त्यांचा व्यापारी बुरखा फाडून ते आता राज्य करतेत असं दाखवलं आणि शिवाजी महाराजांवर त्यांनी अटॅक केला आहे. यातनं साध्य काय झालं, तर शिवाजी महाराजांनी तर खांदेरी उंदेरीची लढाई तर जिंकलीच, पण त्यांनी या इंग्रजांचा जो व्यापारी बुरखा होता तो सुद्धा फाडला आहे. आता बघा, जसे हे इंग्रज आलेत ना व्यापार करण्यासाठी जे म्हणतात आहेत तसे पोर्तुगीजसुद्धा आले होते आणि त्यांनी गोव्यामध्ये सगळं बस्तान त्यांचं बसवलं होतं. तर हे पोर्तुगीज काय करायचे, त्यांचं जे मीठ होतं ते अतिशय उत्तम दर्जाचं होतं. दाणेदार असं पांढरं शुभ्र मीठ असायचं त्यांचं, आणि ते अतिशय स्वस्त दरामध्ये ते आपल्या या देशावरती शिवाजी महाराजांच्या सगळ्या प्रदेशामध्ये ते विकायचे. त्याच्यामुळे सवय अशी झाली की हे सगळं मीठ फक्त इथली लोक आता पोर्तुगीजांकडनंच विकत घेतात आहेत. मग शिवाजी महाराजांचं पुन्हा एक व्यापारी धोरण समोर येतं आपल्याला. किती विजनरी माणूस आहे बघा हा, की शिवाजी महाराजांनी लगेचच त्यांच्या मिठावरती एक ऑक्ट्रा ज्याला म्हणतो आपण तो वाढवला. हा कर वाढवल्यामुळं त्यांचं मीठ महाग झालं आणि आपल्या इथल्या मराठी बांधवांचं जे मीठ आहे कोकणातनं येतं ते वापरण्यास सुरुवात झाली. तर जे फॉरेन डिप्लोमसी जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा व्यापारी धोरणासोबतच ते नक्की इथं का आलेले आहेत लोक. आता बघा, जसे हे इंग्रज मी तुम्हाला सांगितले, पोर्तुगीज सांगितले, तसं शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला होते दक्षिण प्रांतामध्ये अगदी जिंजीपर्यंतचा प्रदेश शिवाजी महाराजांनी काबीज केला आणि तिथं किल्ला देखील बांधला आहे, त्याचं सगळी जडणघडण केलेली आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांना डच अधिकारी भेटायला आले होते. या अधिकाऱ्यांसोबत शिवाजी महाराजांनी एक तह केला आहे आणि त्यातनं शिवाजी महाराजांचा एक अतिशय विलक्षण गुण असा आपल्याला दिसतो. त्यातनं जेव्हा हा तह झाला आहे शिवाजी महाराजांचा आणि डचांचा, तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की मुघलांच्या काळात किंवा इथल्या आदिलशाहीच्या काळात जे काय होत असेल ते होऊ द्या, ती आता जुनी गोष्ट झाली. माझ्या काळामध्ये आता इथून पुढे गुलाम विक्री मी होऊन देणार नाही आहे. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अगदी 30-30 रुपयांना गुलाम विकत घेऊन परदेशात पाठवलं जाईल, त्यांच्याकडनं वेठबिगारी कुठल्याही प्रकारचं काम केलं जाईल त्यांच्याकडनं.
ही असली काही पद्धत आता माझ्या राज्यात चालणार नाही, तर आता माझं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांचं फॉरेन डिप्लोमसीतनं एक धोरण स्पष्ट होतं की शिवाजी महाराजांना आता गुलामगिरी किंवा गुलाम विक्री ही खपत नाही, चालत नाही. तुम्ही तसा प्रयत्न केला तर मी नक्कीच तुमच्यावर अटॅक करेन, असं शिवाजी महाराजांचं धोरण आहे. युद्धात जिंकले पण तहात हरले हा वाक्प्रचार आपल्याकडे इतका रूढ झालेला आहे. तर युद्ध जिंकणं जितकं महत्त्वाचं तितकंच तह सक्सेसफुल करणं सुद्धा महत्त्वाचं. हो. ही तहनीती कशी असायची त्याच्याबद्दल काही लिहून ठेवलेलं आहे कोणी? जसे हे इंग्रज शिवाजी महाराजांशी काही गोष्टी डील करत होते, तर शिवाजी महाराजांनी कायमच त्यांच्याकडं काही गोष्टींची मागणी केलेली दिसते. शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजपूरची वखार लुटली बरं का त्यावेळेस, आणि ही वखार लुटल्यामुळं या इंग्रजांना जवळपास 90,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे त्या काळात. आता हा 90,000चा तोटा झाला आहे, त्यासाठी हे इंग्रज सारखे तगादा लावून होते की महाराज आम्हाला भरपाई द्या. त्यासाठी इंग्रज हेडक्वार्टरमधनं कायम एक कुठला माणूस सतत यायचा. टॉमस निकल्स आला, नारायण शेनवी आला, पुढं हा हेनरी ऑक्झंटन आला. हे शिवाजी महाराजांकडे काय येत होते, तर आम्हाला तुम्ही त्याची भरपाई द्या. तर शिवाजी महाराजांनी त्यांना भरपाई दिली ना, किती दिली आहे? ही गोष्ट आहे 1661ची राजापूर लुटल्याची गोष्ट. शिवाजी महाराज त्यांना भरपाई देतात ते 1674मध्ये. बापरे, इतक्या वर्षाचा काळ लुटलाय. आणि ते किती देणार आहेत, तर मी तुम्हाला यावर्षी 5,000 रुपये देतो, पुढच्या वर्षी 5,000 रुपये देतो, आणि तिसऱ्या वर्षी मी तुम्हाला 10,000 रुपये देतो. म्हणजे मी तुमच्याकडं भरपाई देतो पण ती 20,000 रुपयांची देतो. बघा ना शिवाजी महाराजांना डील कसं करायचं हे त्यातनं कळतं ना आपल्याला. आता जो तुमचा प्रश्न होता की कायमच तहाच्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो, हा हेनरी ऑक्झंटन जेव्हा रायगडावर आला होता आणि त्यांनी सगळा राज्याभिषेकाचा सोहळा देखील पाहिला, हा जी कलमं घेऊन आला होता शिवाजी महाराजांची सही करून घेण्यासाठी की जो तह आहे आपला, त्यात शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये आमची म्हणजे इंग्रजांची चलनं चालू द्यावीत असं एक त्यात कलम घातलं होतं. जी दूरदृष्टी म्हणतो, आज बघा आपण रुपया आणि डॉलर असे एक कायम कंपॅरिझन करत असतो. तर परकीय चलन जर का माझ्या राज्यात चाललं तर त्यातनं पुढं काय होणार आहे हे शिवाजी महाराजांना ठाऊक होतं, आणि त्यांनी सर्व कलमांना टिकमार्क केले. पण ते एक कलम शिवाजी महाराजांनी रिजेक्ट केलं की हे कलम जरी एका वाक्यामध्ये तिथं मेन्शन केलेलं असलं तरी ह्याचे परिणाम पुढे जाऊन काय होणार आहेत हे शिवाजी महाराजांनी ओळखलेत. आणि काय म्हणजे जसं म्हणालो की गुलाम विक्री माझ्या ह्याच्यात चालणार नाही आहे, ही धोरणं ह्यात कलमांमधनं दिसतात. दूरदृष्टी दिसते, तुमचं चलन माझ्या राज्यात चालू देणार नाही हे देखील दिसतं व्यापारी धोरणातनं किंवा फायनान्सच्या दृष्टिकोनातनं म्हणू आपण. आणि गुलाम विक्री अशा वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधनं शिवाजी महाराजांनी कायमच एक वरचढ भूमिका घेतलेली दिसते काय तहांमधनं. महाराज जेव्हा या परकीय लोकांना भेटायचे, आता आपला एखादा माणूस असेल, आपल्या राज्यातला असेल, जवळपासचा असेल, तर त्याच्याबद्दल एक माहिती असतं ऐकून, त्याच्यानंतर कुठेतरी कुणाचं तरी काहीतरी कानावर पडलेलं असतं. पण जेव्हा या परकीय लोकांना भेटायची वेळ यायची तेव्हा महाराज कशी काळजी घ्यायचे, म्हणजे कसं ठरवायचे ते की ह्याला भेटायचंय का नाही भेटायचंय, त्याच्याबद्दल काही आहेत इंटरेस्टिंग गोष्टी लिहिलेल्या? खूप इंटरेस्टिंग गोष्टी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. मी मगाशी तुम्हाला हुंडी प्रकरण एक सांगितलं की शिवाजी महाराजांनी तांबं विकत घेतलं होतं इंग्रजांकडनं, पण ह्या तांब्याची सुद्धा शिवाजी महाराजांनी हुंडी लिहून दिली होती. पैसे डायरेक्ट दिलेच नव्हते ना शिवाजी महाराजांनी, क्रेडिट नोट दिली होती ना ती. तर मग त्याची आता भरपाई किंवा ती पैसे आता मिळावेत म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही माझ्या दक्षिणेतल्या एका कार्यालयात जा, तिथं पैसे आहेत, इथं काय रायगडावर पैसे नाही आहेत, तर तुम्ही तिकडे जावा. तर शिवाजी महाराजांनी कायमच ते दक्षिणेत गेलेत, तिथं त्यांना काय तिथं पैसे मिळाले नाहीत बरं का. ते पुन्हा रायगडाला आलेत, पण रायगडावरती शिवाजी महाराजांनी त्यांना येऊ दिलं नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय दिसतं की या इंग्रजांना इझी ॲक्सेस शिवाजी महाराजांचा कायमच नव्हता. आणि कारण तुम्ही बघा की जसं राजापूरची वखार लुटल्यानंतर हे इंग्रज तगादा लावून होते की भरपाई द्या भरपाई द्या. त्यावेळेस जेव्हा टॉमस निकल्स इथं आला, रायगडच्या इथं पायथ्याला तो आला पाचड गावाला, तेव्हा तो असं लिहितो की मी इथं येऊन थांबलोय आणि बरेच दिवस झालेत, पण शिवाजी महाराज काय मला वरती तिथं बालेकिल्ल्यावरती म्हणजे रायगड आपण ज्याला वरती म्हणतो राजसदरेत, तिथं काय येण्याची अनुज्ञा देत नाही आहेत मला, त्याच्यामुळे मी इथं थांबू नये. त्याला शिवाजी महाराजांनी 18-18, 20-20 दिवस तिथं थांबवून ठेवलं आहे. थोडक्यात एक पॉलिसी दिसते ना शिवाजी महाराजांची की ह्या इंग्रजांना जर का मी इझी ॲक्सेस दिला तर इथं वरती आले तर कोण ना जाणो, पण हे हेर असू शकले तर माझ्या रायगडावरची सगळी माहिती हे तिकडे पुरवतील. त्याच्यामुळे बघा टॉमस निकल्स नंतर जेव्हा हेनरी ऑक्झंटन जेव्हा रायगडाकडे निघाला यायला, त्यालासुद्धा शिवाजी महाराजांनी सहजासहजी रायगडावरती प्रवेश दिला नाही आहे. जेव्हा प्रवेश दिला आहे तेव्हा तो असं लिहितो की इथं आलो मी पायथ्याला, इथं प्रचंड गरम आहे, आणि जेव्हा रायगडासारखा अभेद्य किल्ला मी चढला तेव्हा मला नकोसं झालं सगळं हे बघून, कारण हा एक गड इतका अभेद्य आणि अजस्त्र आहे की त्या टॉमस निकल्सने आधी लिहून ठेवलं होतं की हा गड म्हणजे रायगड जर का पुरेशा साठ्यानेशी लढवला गेला तर तो अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकतो, असं त्या परक्यांनी लिहून ठेवलं आहे.
त्याच्यामुळे ह्या विलक्षण नोंदी सापडतात. हा इंट्रोडक्शन जेव्हा रायगडावर येतो राज्याभिषेकाच्या अगदीच काही दिवस आधी, तेव्हा त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एका तंबूमध्ये शिवाजी महाराजांनी लांबवर करून ठेवली. म्हणजे कदाचित आज आपण रायगडाकडे रासदर बघतो, तिथनं 1 मैलांवरती त्याची राहण्याची व्यवस्था केली. म्हणजे आज आपण भवानीचे टोक म्हणू त्या भागात त्याची म्हणजे राहण्याची व्यवस्था केली. ह्यातनं दिसतं काय की माझ्या राजसदरच्या आजूबाजूला हा माणूस नको आहे मला. त्याच्यामुळे ही कायमच एक डिप्लोमसी किंवा दूर ठेवण्याचं धोरण शिवाजी महाराजांचं दिसतं त्यातनं. अजून एक गोष्ट तुम्ही खूप सुरुवातीला उल्लेख केलेला तो असा होता की महाराज जेव्हा युद्ध करत नव्हते किंवा युद्धाच्या त्या सगळ्या धामधुमीत नसायचे, तेव्हा शांततेच्या काळामध्ये सुद्धा ते बऱ्याच गोष्टी करायचे, ज्यामध्ये त्यांनी संस्कृती रक्षणाचं सुद्धा मोठं काम केलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी संस्कृती रक्षणासाठी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलली आहेत. एक तर शिवाजी महाराज हे कायमच धर्माभिमानी राहिलेले आहेत. आता जेव्हा मी धर्माभिमानी म्हणतो तेव्हा त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश येतो, तेव्हा तुम्ही आता 21व्या शतकाच्या चष्म्यातनं तुम्ही 17व्या शतकाकडं बघू नका, कारण मग थोडीशी गल्लत होते. बरोबर. अतिशय धार्मिक असा तो काळ आहे. देवदेवांना, महाभारत रामायणांना शिवाजी महाराजांनी लहानपणी सगळे हे ऐकलेल्याची उदाहरणं आहेत. शिवभारत ग्रंथाचाच उल्लेख आहेत की शिवाजी महाराजांची जडणघडण कशी झाली. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांनी कायमच आपल्या समोर आलेल्या संतांना आदर दिलेला आहे. मठांना, मंदिरांना त्यांनी इनामं दिलेल्याची उदाहरणं आहेत. त्याच्यामुळं झालं असं की शिवाजी महाराजांचं त्या पलीकडचं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की शिवाजी महाराजांची प्रचंड भक्ती कोणावर होती, तर ते तुळजाभवानी मातेवर होती. बरोबर. आपल्याला कायमच एक उदाहरण दिसतं. तर ह्या राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी शिवाजी महाराजांनी प्रतापगडवर जी भवानी मातेचं मंदिर बांधलेलं आहे, त्या भवानी मातेच्या मंदिरात सुवर्णछत्र अर्पण महाराज तिथं अर्पण करायला गेल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजे मठांना जशी इनामं दिली तशा आपल्या देवीची भक्तीसुद्धा आपण कायम नित्यनियमानं केली पाहिजे, हे एक पूर्ण शिवचरित्रातनं दिसतं आपल्याला. ह्या पलीकडे जाऊन संस्कृती रक्षण वगैरे म्हणतो ना, तेव्हा आता बघा आपल्याला वेगवेगळी उदाहरणं आपल्याला पुन्हा येतात समोर शिवचरित्रातनंच. तर ती अशी आहेत की शिवाजी महाराज जेव्हा इतर प्रांतामध्ये जातात आहेत तेव्हा पोर्तुगीजांसोबत एक किस्सा असा घडला की गोव्यामध्ये ह्या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरने, त्याचं नाव आहे कॉन्ती दे सँतिसाओ, ह्या गव्हर्नरने तिकडे एक हुकूम काढला की गोव्यामध्ये जर का तुम्हाला म्हणजे हिंदू बांधवांना जर का राहायचं असेल तर त्यांनी कॅथलिक व्हा किंवा इथनं चालतं व्हा. अतिशय जहाल पद्धतीचा असा हा हुकूम आहे. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ज्या पादऱ्यांमार्फत हा हुकूम काढला आहे त्या 4 पादऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथं पकडलं आणि त्यांना विचारलं की आता हा प्रदेश माझा आहे, त्याच्यामुळं जर का मी असा हुकूम काढला तर तुम्ही काय कराल. तेव्हा त्यांनी त्यावर नकार दिला. त्यावर शिवाजी महाराजांनी त्यांची मुंडकी मारल्याचं उदाहरण आहे. म्हणजे जशास तसे वागावे असं जे दिसतं शिवाजी महाराजांचं तत्त्व, की शिवाजी महाराज धर्माभिमानी होते हे सांगण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसं आहे असं मला वाटतं. जसं मठांना, मंदिरांना शिवाजी महाराजांनी उदाहरणं देऊन संस्कृतीचं एक छान एक आलेख तयार करून दिले, उदाहरणं सेट करून ठेवली, तसं राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी आणखीन एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हात घातला आहे बरं का. तो प्रकल्प म्हणजे राज्य व्यवहार कोश. आज बघा आपल्याकडं मराठी इंग्लिश डिक्शनरी असतात आणि डिक्शनरीचा वापर कायम होत गेलेला आहे. वेगवेगळ्या भाषांमधून आपल्याला ते शब्द आपल्याकडे पाय परवलीचे शब्द असतील याचा आपण कायमच विचार करतो. आजच्या काळामध्ये आपण पटकन सर्च करतो गुगल ट्रान्सलेट करून. त्या काळात झालं असं होतं की शिवाजी महाराजांचा कार्यकाळ किंवा शिवपूर्व काळ आपण ज्याला म्हणू, 300 वर्ष जवळपास या इस्लामी आक्रमकांनी कायमच इथे त्यांची भूमिका बजावली आहे इस्लामी धोरण राबवण्यासाठी. त्यासोबतच झालं असं की त्यांच्यासोबत येणारे सगळे फारसी शब्द आहेत ते फारसी शब्द इथल्या जनमनात रुजू झालेत. त्याच्यामुळे दैनंदिन वापरातसुद्धा हे सगळे फारसी शब्द वापरायचे. म्हणजे किल्ला हा सुद्धा फारसी शब्द आहे बरं का. आपण ज्ञानदा रोहित असं जर का म्हणतो तो व शब्दसुद्धा फारसीतनं आलेला आहे. कागद शब्दाला तर प्रतिशब्द नाही, तो कागजवरनं आलेला आहे. खंदक असे कितीतरी शब्द आजसुद्धा आपण वापरतो ते फारसी त्यांचं मूळ आहे. तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की भाषा हे एक संस्कृतीचं माध्यम आहे. म्हणजे संस्कृती पसरवण्याचं म्हणजे आहे ते भाषा हे एक माध्यम आहे. हे माध्यम जर का मी म्हणजे रिफॉर्मेशन्स केले याचे तर त्यातनं काय घडेल, तर ह्या सगळ्या फारसी शब्दांना मी प्रतिशब्द शोधून काढा म्हणून रघुनाथ पंत हनुमंते यांना त्यांनी शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली आहे की तुम्ही एक अशी डिक्शनरी तयार केला. त्या डिक्शनरीचं नाव आहे राज्य व्यवहार कोश. जवळपास 1300 शब्दांचा तो शब्दकोश आहे की फारसी शब्दांना तुम्ही काय मराठी किंवा संस्कृत प्रतिशब्द वापरले पाहिजेत याचे नियम घालून देण्यासाठी हा ग्रंथ तयार झालेला आहे. मला वाटतं की हे एक जगाच्या इतिहासात जर का तुम्ही बघितलं तर डिक्शनरी तयार करणारा कदाचित पहिला राजा असावा. अगदी खरं आहे.
आणि या छोट्या छोट्या उदाहरणातनं कळतं की ते किती मोठे होते. म्हणजे आपण विचार करतो त्या पलीकडचं असामान्य व्यक्तिमत्व आणि त्यांची दूरदृष्टी होती. अशीच दूरदृष्टी त्यांची आय एम शुअर शस्त्रांच्या बाबतीत पण असणार, की लढायचं म्हणतात ती शस्त्र चांगलीच पाहिजेत, उत्तमच पाहिजेत. तर हा शस्त्रसाठा सतत ॲडव्हान्स करत राहणं, त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत राहणं, हे कसं काय चालायचं त्या काळामध्ये? आता बघा, युद्धभूमीवर जाण्यासाठी तुमचं शस्त्र म्हणजे तुमचा घोडा हे देखील शस्त्रच आहे. शिवाजी महाराजांचं घोड्यांवरचं प्रचंड प्रेम होतं. आणि हा हेनरी ऑफ जंटन जेव्हा रायगडाकडे यायला निघाला तेव्हा त्याला माहीत पडलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं होणार आहे, त्याच्यामुळे मी कुठला तरी नजराणा घेऊन जायला पाहिजे. त्यामुळे इथल्या एका त्यांच्या नारायण शेणवी जो ट्रान्सलेटर होता इंग्रजांचा, त्यांनी असं सांगितलं की हेनरी ऑफ जंटन, तू जर का इकडे येत असशील तर येताना कुठला अरबी घोडा शिवाजी महाराजांसाठी आणू नकोस बरं का. का तर शिवाजी महाराजांकडे अनेक अरबी घोडे आहेत. त्याच्यामुळे बघा, अपग्रेडेशन जेव्हा म्हणतो तेव्हा भारतातले घोडे आणि अरबी घोडे जेव्हा आपण म्हणतो ते अपग्रेडेशन ऑलरेडी शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे. आता जेव्हा शस्त्रांबद्दल स्पेसिफिकली म्हणतो ना, तेव्हा हलकी शस्त्र ही कायमच उपयोगी असतात. शस्त्रांचा उपयोग काय असतो तर शत्रूवर हल्ला करणं, त्याचा हल्ला अडवणं आणि त्यातनं तुमचं काही वेगळेपण असेल शस्त्राचं, ते जर का असेल तर त्यातनं तुमचा विजय नक्कीच आहे. म्हणजे वाघनकांची गोष्ट आपल्याला दिसतेच की शिवाजी महाराजांनी वाघनकं कशी वापरली. त्याला प्रत्यंतर दुसरे पुरावे देखील आहेत बरं का, की अफजल खानाला नक्की कसा मारला तो इतिहासातला वेगळा पार्ट झाला, पण वाघनकांचा एक इफेक्टिव्ह वापर शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो. आता शिवाजी महाराजांकडे जे काही चित्र जी उपलब्ध आहेत ना शिवाजी महाराजांची आजच्या काळामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांचे समकालीनच चित्र आहेत ती काहीशा नंतरच्या काळातली, त्या चित्रांकडे जर का तुम्ही नीट पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या हातात कायम दोन शस्त्र दिसतात. एक म्हणजे मुल्लरी मुठीची तलवार, ज्याला तेग म्हणू आपण, आणि दुसरं म्हणजे पट्टा. ही दोन शस्त्र जर का तुम्ही बघितली, त्यातलं जे तलवार आहे शिवाजी महाराजांच्या हातात ते असल पोलादी तलवार आहे, आणि त्यातली जी स्पेसिफिक तलवार आहे ती IHS लिहिलेलं आहे त्याच्यावरती, ती पोर्तुगीज मेड तलवार आहे. त्याच्यामुळं कायमच जसं आरमार अपग्रेड केलं शिवाजी महाराजांनी म्हणतो ना आपण, तशा या शस्त्रांकडे सुद्धा शिवाजी महाराजांनी बारकाईने लक्ष दिलेलं आहे. पुढच्या काळात असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही जर का ट्रॉय किंवा हॉलिवूडच्या सिनेमे जर का बघितले असतील तर एखाद्या किल्ल्यावरती मोठा दगड फेकून मारण्यासाठी एक यंत्र लाकडाचं दिसतं बघा तुम्हाला ते, तर ते यंत्रसुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात होतं. हा उल्लेख आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या पुराव्यातनंच आलेल्या आहेत, ही खात्री मी बाळगतोय. त्याच्यामुळं राज्य व्यवहार कोश ज्याचा आपण आत्ताच उल्लेख केला की ती डिक्शनरी जी, त्या डिक्शनरीमध्ये मगरिबी नावाचं शस्त्र आपल्याला दिसतं. हे मगरिबी म्हणजे तेच जे दगड फेकून मारण्याचं मोठं जे अवजार असतं ते शिवाजी महाराजांच्या ताफ्यात कदाचित असावं असं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळं शस्त्रांचं जे अपग्रेडेशन आहे ते केलंच, पण खरं तर शिवाजी महाराजांची ही सगळी माणसं आहेत ना, ही सगळे सहकारी आहेत ना, तेच त्यांचं शस्त्र आहेत. म्हणजे येसाजी कंकांची एक गोष्ट आहे की जेव्हा ते दक्षिण दिग्विजयाला गेले होते तेव्हा तो कुतुबशाह त्यांना भेटायला जेव्हा आला तेव्हा ती बकरीतनं आलेली गोष्ट आहे बरं का. खरं तर ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे की त्यांच्यासोबत अनेक सहकारी दक्षिण दिग्विजयाला गेले शिवाजी महाराजांसोबत. कुतुबशहा जेव्हा त्यांच्या भेटीला आला तेव्हा त्या गोळकोंड्यात त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा कुतुबशहाने महाराजांना विचारलं की तुमच्याकडे हत्ती वगैरे नाही आहेत का. त्यावर शिवाजी महाराजांनी उत्तर असं दिलं की हे सगळे सहकारीच माझ्या एका हत्तीप्रमाणे. म्हणजे शिवाजी महाराजांचं उत्तर वाचून मला वाटतं कुतुबशहाला पण ते काय वाटलं असेल, कारण येसाजी कंकांनी पुढं हत्तीशी झुंज घेतल्याचं एक बकरीतनं उदाहरण आपल्याला आढळतं, आणि हत्तीची सोंड कशी कापली वगैरे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचा प्रत्येक माणूस हे एक शस्त्रच आहे असं म्हणायला हरकत नाही. हे फार सुंदर वाक्य आहे की आणि तशी माणसं घडवली महाराजांनी. अगदी ती हेरण्यापासून त्यांना घडवण्यापर्यंत तो सगळा प्रवास मेस्मरायझिंग प्रवास आहे. आत्ता DRDO वगैरे आपण पाहतो की DRDO आपल्या सैन्याला मदत करतं अपग्रेडेशनसाठी, अत्याधुनिक शस्त्रसामग्रीसाठी. तर असे काही उल्लेख आहेत का की अशा काही यंत्रणा महाराजांच्या काळामध्ये कार्यरत होत्या, किंवा महाराजांनी स्पेसिफिकली एखादं शस्त्र घडवून घेतलं, अशी काही उदाहरणं आपल्याला दिसतात? आता जसं मगरिबीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, ते एक विलक्षण उदाहरण आहे. म्हणजे मराठ्यांना विज्ञान माहीत होतं का, इथपासून सगळ्या टीका हे इतिहासकार म्हणजे नॉर्थमधले इतिहासकार करत होते की शिवाजी महाराज हे बंडखोरच आहेत, शिवाजी महाराजांच्या काळात विज्ञान होतं का, अशा कायमच एक टीका केलेली दिसते. त्यावर उत्तर म्हणून मला असं वाटतं की 2 उदाहरणं आहेत, आणि त्या 2 उदाहरणातनं मला असं वाटतं की शिवाजी महाराज किती अपग्रेडेड आहेत हे आपल्याला दिसतं. शिवभारत या ग्रंथाचा मी सुरुवातीला उल्लेख केला, अतिशय अस्सल आणि विश्वसनीय असा ग्रंथ आहे तो. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या चाकणचा दुर्ग आहे, जो संग्राम दुर्ग आपण ज्याला म्हणतो, या चाकणच्या किल्ल्यावेळी शिवाजी महाराजांनी रॉकेट्स वापरल्याचा उल्लेख आहे, अग्निबाण ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कायमच एक गैरसमज जनमानसात आहे की टिपू सुलतानने भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रॉकेट्स वापरली, अग्निबाण वापरले, पण तो गैरसमज खोडून काढायला हा एक शिवभारत
शिवभारतातला हा उल्लेख पुरेसा आहे. या पलीकडे जाऊन सांगतो मी तुम्हाला, शिवाजी महाराजांनी खवास खानाचा एक खटा केला, असं एक साधारणपणे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक ती महत्त्वाची मोहीम आहे. ही खवास खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं. हा आदिलशाहीचा सरदार जेव्हा इकडं आला तळकोकणात कुडाळच्या प्रांतामध्ये वगैरे, तेव्हा ह्याला शिवाजी महाराजांनी जसा हल्ला केला तिथं चोक पॉईंट्स तयार करून, गनिमी कावा किंवा आपण त्या पद्धतीने म्हणूयात आपण त्याला, यावेळी डचांच्या पत्रातला उल्लेख आहे की शिवाजी कॉन्कर्ड खवास खान बाय युझिंग रॉकेट्स. मला असं वाटतं की इनफ आहेत हे उदाहरणं की शिवाजी महाराज किती अपग्रेडेड होते आणि विज्ञान किती त्या काळी वापरायचे. म्हणजे पोलाद तयार करण्याची प्रक्रिया फार जुनी आहे, पण ती कशा पद्धतीने शस्त्र आपलं अपग्रेड झालं पाहिजे, आपण कुठल्या वेगळ्या प्रकारची शस्त्र आपण आत्मसात केली पाहिजेत, हे मला वाटतं महाराजांना माहीत होतं. कदाचित ते माहीत नसेल, पण त्यांनी ते आत्मसात करून घेतलं. कारण इंग्रजांकडं हलक्या वजनाच्या तांब्याच्या तोफा मला पाठवून द्या, असं शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे. खरं तर त्याला काही यश आलं नाही, ती डील काय होऊ शकली नाही, पण सातत्याने असं दिसतं बरं का पत्रातनं की शिवाजी महाराज हे कायमच शस्त्रांच्या बाबतीत बारकाईनं अभ्यास करायचे. किती गोष्टी रिलेटेबल आहेत ना. म्हणजे हे सगळं आपण आत्ताच्या काळामध्ये वाचतो की आपला भारत देश वेगवेगळ्या देशांसोबत हे शस्त्र करार करतं, शस्त्र घेण्यासाठी देण्यासाठी. हे महाराजांपासून आहे. महाराज किती दूरदृष्टीनं वागायचे, विचार करायचे, प्रत्येक टप्प्यावरती त्याची प्रचिती येते. महाराजांची सगळ्यात मोठी संपत्ती या क्षणी आपल्याकडे काय आहे, तर ते त्यांचे गड किल्ले आहेत. गड किल्ल्यांवरती खूप जण जातात, काही पर्यटक म्हणून जातात, अभ्यासक म्हणून जातात, कुतूहल म्हणून जातात, असेच फिरायला जातात. गड किल्ल्यावरती जेव्हा एखादा व्यक्ती जातो तेव्हा त्यानं काय करायला हवंय, कसा गड पाहायला हवाय, कसा तो अनुभवायला हवाय आणि नजरेत साठवायला हवाय. आता बघा, महाराष्ट्रात अलीकडच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र फार खुललं आहे आणि त्याच्यामध्ये फिरण्यासाठी गड किल्ले तर नक्कीच आहेत. गुणी दांडेकर म्हणून एक दुर्ग महर्षी होऊन गेले, सर्वांनाच माहीत आहेत. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात असं लिहिलं आहे की तुम्ही एखाद्या गडावर जाता, फिरायला जाता किंवा तो गड पाहायला जाता, तिथला इतिहास जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुमची भटकंती व्यर्थ आहे. किती सुंदर वाक्य आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी जेव्हा गड किल्ल्यांवरती जातो आहे आपण, तेव्हा त्या गडाचा, तिथल्या इतिहासाचा, तिथल्या भूगोलाचा थोडा तरी अभ्यास करून जाणं महत्त्वाचं आहे. त्यातनं होईल काय की एकतर तुम्ही इतिहास साक्षर असाल तर तुम्ही त्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य जपाल. त्याच्यामुळे तुम्ही आज किती संस्थांना तिथं जाऊन कचरा उचलावा लागतोय. आपली सगळी लोकं गडकिल्ल्यांवर जातात तेव्हा प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा कचरा करतात. ही सांगण्यासारखी गोष्टच नाही आहे. म्हणजे ही तुम्ही कुठंहीच, म्हणजे गडकिल्ल्यावर काय तुम्ही कुठंही कचरा केला नाही पाहिजे हे सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. पण तुम्हाला जर का तिथली इतिहास साक्षरता, तिथलं पावित्र्य जर का तुम्हाला लक्षात आलं तर मला वाटतं शालेय उपक्रमांपासून ते सुरुवात करण्याची गरज आहे की आपले गडकिल्ले ही आपली मंदिर आहेत. आपण मंदिरात कचरा करतो का? नाही करत ना. मग आता तुम्ही इतिहासाच्या दृष्टीने जेव्हा गडकिल्ले फिरायला जाता तेव्हा तुम्ही तिथं काय काय पाहिलं पाहिजे, तर तिथं गडांवरती मंदिरं असतात, तिथे दरवाजे असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे दरवाजे. शिवाजी महाराजांच्या म्हणजे अभ्यासाचा विषय बरं का हा, की शिवाजी महाराजांनी रायगडाचा महादरवाजा जो आहे तो एक वेगळा असा अभ्यासाचा विषयच बनून राहील. कारण तो कुठल्याही मार्गाने तुम्ही जर का रायगड बघितला तर तो दृष्टिक्षेपात पडतच नाही. अशा प्रकारचे आडवळणीवरचे जे म्हणजे दरवाजे बांधून घेतले शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांची किल्ल्यांप्रतीची दृष्टी आणि प्रेम प्रचंड आहे. कारण मी पुन्हा एकदा परकीय माणसाकडे येतो आहे का, शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजय स्वारी केली तेव्हा जिंजीचा किल्ला जिंकला आणि ह्या जिंजीच्या किल्ल्यांवरचं बांधकाम शिवाजी महाराजांनी उतरवलं, जे ऑलरेडी तिथं होतं. 60% बांधकाम उतरवल्यानंतर तिथं एक अँद्रे फ्रेरे नावाचा एक फ्रेंच पाद्री आला आणि ते सगळं बांधकाम नवीन केलेलं शिवाजी महाराजांचं पाहिलं. तेव्हा तो असं म्हणतो की एखाद्या युरोपीय कामालासुद्धा लाजवेल इतकं सुंदर ते बांधकाम शिवाजी महाराजांनी जिंजीवर करून दाखवलं आहे. मला असं वाटतं की आज आपल्याला रेस्पेक्ट पे करायचं आहे. बघा, आता शिवजयंती येईल आणि अनेक लोक फ्लेक्स चौकांमध्ये फ्लेक्स लावतील, वेगवेगळ्या पद्धतीनं महाराजांवरती प्रेम व्यक्त करतील. मी त्याला प्रेम असा शब्द देतो, कारण आहे ते भाबडं प्रेम आहेच. पण शिवाजी महाराजांच्या गडकिल्लेचं आपण जर का रक्षण करू शकलो, त्यांचं पावित्र्य आपण राखू शकलो, त्यांचा अभ्यास वेगवेगळ्या अनुषंगानं करू शकलो, तर मला असं वाटतं की हे गडकिल्ले आपल्या येणाऱ्या पिढीला पाहायला मिळतील. त्यांच्यावरची जी बांधकाम आहेत, बघा तुम्ही कुठेही गेला गडकिल्ल्यांवरती कुठेतरी काहीतरी पेनाने खडूने काहीतरी लिहिलेलं आढळतं तुम्हाला. वाईट वाटतं ते सगळं बघून. पण मी परत तेच सांगेन की गडकिल्ले पाहण्यासाठी तुमचा दृष्टिकोन तुमचा जागा करायचा असेल की हा बुरुज इथे का आहे, इथं ही भिंत का आहे. तो टॉमस निकल जेव्हा रायगडकडे आला तेव्हा त्यांनी असं नोंदवून ठेवलं की या रायगडाचं बांधकाम मी पाहिलं, 24 फूट उंच अशा त्याला भिंती आहेत आणि त्यालाच पॅरल अशी दुसरी भिंत आहे. म्हणजे दुहेरी भिंतींचं बांधकाम रायगडावरती केलेल्याचा उल्लेख आढळतो. आज बघा ते भिंती तिथं आहेत,
पण जर का आपण त्या किल्ल्यांचं रक्षण करू शकलो नाही तर पुढच्या पिढीला कदाचित ती भिंत पाहायला नाही मिळणार. ती राजसदर आज इतकी सुंदर तिथं उभी आहे, त्याचं रक्षण केलं नाही. तिथं एक रायगडाचा शिलालेख आहे, अतिशय महत्त्वाचा असा शिलालेख आहे. म्हणजे गड किल्ल्यांवरती काय पाहायचं मी तुम्हाला सांगितलं की जसे दरवाजे, मंदिरं पाहायची आहेत, राजसदर पाहायची, तिथली वेगवेगळी ठिकाणं, राहण्याची ठिकाणं पाहायची आहेत. गड किल्ल्यांवरचे शिलालेख आपल्याला इतिहास सांगत असतात. तुम्ही जेव्हा गड किल्ल्यांवरती अशा दृष्टिकोनातून फिरायला जाल तेव्हा तुम्हाला माहिती घेऊन जायची गरज नाही, तो गड स्वतःहून तुमच्याशी बोलू लागेल. क्या बात आहे. ह्याच्यामुळे तर माझं एक कुतूहल चढवलं गेलं आहे. आपण गड किल्ल्याच्या बांधकामांबद्दल बोलू आणि तुम्ही युरोपियन व्यक्तींचा उल्लेख करून महाराजांनी कसं ते वेगळ्या पद्धतीनं सगळी धाटणी त्या गड किल्ल्यांची होती त्याच्यावरनं. आपण आता कायम म्हणतो की त्यावेळेला कुठलंही ॲडव्हान्स सायन्स नव्हतं, ॲडव्हान्स इंजिनिअरिंग नव्हतं, तरीसुद्धा समुद्रात किल्ला बांधणं, तो इतकी वर्ष टिकून असणं, रायगडासारखा किल्ला आहे. आर्किटेक्ट कोण होते? आहेत बरेच उल्लेख आहेत आर्किटेक्ट्स असल्याचे. म्हणजे वेगवेगळ्या किल्ल्यांचं सुरुवातीपासून उदाहरण द्यायचं झालं तर जो डोंगर होता इथला जावळीच्या खोऱ्यातला, जावळीचं जंगल आपण म्हणतो, तेव्हा जावळीवर जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वारी केली आणि मोऱ्यांचं जे प्रकरण आहे तिथलं ते सगळंच प्रकरण झाल्यानंतर या डोंगरावरती किल्ला असावा. बघा मी परत सांगतो की शिवाजी महाराजांना माहीत होतं की कुठं किल्ला असावा, कुठे किल्ला असायला हवा. यासाठी शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना तिथं बांधकाम करायला सांगितलं आणि आपला प्रतापगड तयार झाला. बरोबर. पुढच्या काळामध्ये जेव्हा रायगड पुढं शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला, रायरीचा किल्ला सुरुवातीला म्हणलं आहे त्याला, तेव्हा आबाजी सोनदेवांना तिथं किल्ला कसा घडवायचा आहे तुम्हाला याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत. व पुढच्या काळात आपल्याला नाव आढळतं ना हिरोजी इंदुलकरांचं, ज्यांनी रायगड पूर्णत्वाला नेला आपण असं म्हणूयात. याच हिरोजी इंदुलकरांनी सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आता ते कधी केलं बघा, शिवाजी महाराज आग्र्याच्या तिथं कैदेत आहेत अशा काळामध्ये सुद्धा या हिरोजी इंदुलकरांनी ते काम थांबवलं नाही आहे. जिजाऊ साहेब होत्या इथं आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या देखरेखीखाली सगळं हे हिरोजी इंदुलकरांनी सिंधुदुर्गचं बांधकाम पूर्ण केलं आहे. मला असं वाटतं ही सगळी आर्किटेक्ट मंडळीत ना यांचं एक वेगळं अभ्यास आपण करायला हवा आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातनं. कारण जिंजीचा इतका सुंदर उल्लेख आहे की युरोपपेक्षा ते सुंदर बांधकाम आहे. म्हणजे कुठंतरी मराठ्यांची जी स्थापत्य शैली आहे त्याचा अभ्यास आपण जर का केला तर शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन किल्ल्यांबद्दलचा काय होता हे आपल्याला समजायला अजूनही वाव आहे. महाराज एक असा विषय आहे की जो कितीही वेळ, कितीही तास, किती वर्ष खरं तर सुरू राहू शकतो गप्पांच्या ओघांमध्ये, की ते सगळं समेटणं ना फार अवघड आहे, फार कठीण आहे. म्हणजे त्याला आपण न्यायच देऊ शकत नाही आपल्या एका छोट्याशा मुलाखतीमधनं. पण आज इथं थांबताना किंवा या मुलाखतीचा समारोप करताना आपण महाराजांबद्दल भरपूर बोललो, पण जे महाराजांच्या छत्रछायाखाली किंवा महाराजांच्या सावलीमध्ये वाढले ते म्हणजे संभाजीराजे. तर संभाजीराजेंना राजेंनी कसं घडवलं याबद्दलचे काही उल्लेख आपल्याला दिसतात का? एका मोठ्या राजाचा व्यक्ती, एका मोठ्या राजाचा मुलगा असणं आणि पुढे तो राज्यकारभार नेणं ही सोपी गोष्ट नाही. खरं. शिवाजी महाराजांनी आपण जसं बघतो की फ्रॉम स्क्रॅच, शून्यातनं सगळी उभारणी केली ह्या स्वराज्याची. आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांना ज्या काळामध्ये सगळं राज्य पुढं न्यावं लागलं त्या काळामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं त्या काळाच्या आधीची गोष्ट ही ॲबेकारे जो फ्रेंच प्रवासी इथं आला होता त्यांनी जसं शिवाजी महाराजांचं स्वप्न लिहून ठेवलं की ते हेर खात्यावरती कसे पैसे खर्च करतात असं सगळं लिहून ठेवलं. ह्या ॲबेकारे पुढच्या त्याच्या वाक्यामध्ये असं लिहितो की शिवाजी महाराजांचा हा जो मुलगा आहे ना याला शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने घडवले की वेगवेगळ्या सेनाकर्त्यांना त्यांना युद्धकला शिकवली त्यांच्याकडे. म्हणजे संभाजी महाराजांची युद्धकला शिकून शिवाजी महाराजांनी घेतली असं म्हणायला हरकत नाही आहे त्या काळामध्ये. हे ॲबेकारेच्या मार्फत आपल्याला कळतं. या पुढं जाऊन जर का सांगायचं झालं तर जव्हारच्या प्रांतात जेव्हा स्वारी झाली शिवाजी महाराजांची तेव्हा सगळी सूत्र ही शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिल्याचा उल्लेख ह्या ॲबेकारेने केलेला आहे. मला असं वाटतं की त्या पुढं जाऊन हा ॲबेकारे असं म्हणतो ते फार विलक्षण आहे की तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या इतकेच ते युद्धात निपुण आहेत पण ते राजनीती धुरंधर देखील आहेत. मला असं वाटतं की संभाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे तो फार कमी आहे शिवाजी महाराजांपेक्षा. कारण औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला आहे तेव्हा त्याने अतिशय वाताहत केली. इथं फार मोठं सैन्य त्यांनी पाठवलं. शिवाजी महाराजांना खरं तर हे माहीत होतं की आज न उद्या हा औरंगजेब दक्षिणेत उतरणार आहे. त्यामुळे त्यांनी एक अतिशय महत्त्वाची अशी मोहीम घेतली होती जी दक्षिण दिग्विजयची आहे. त्यावेळी एक बफर झोन क्रिएट करून ठेवला. वेगवेगळे माणसं तिथलं मित्र म्हणून ठेवले. कुतुबशहाला मित्र जसं करून घेतलं तसं संभाजी महाराजांच्यासाठी त्यांनी जे करून ठेवलं जो प्लॅटफॉर्म म्हणून ठेवला. पण तो पुढचा काळ आहे मला असं वाटतं तो अतिशय बिकट परिस्थितीचा काळ आहे. आणि या काळामध्ये संभाजी महाराजांनी
तरीसुद्धा त्यांचं संस्कृतीचं धोरणसुद्धा जोपासलं आहे. येणाऱ्या इंग्रजच नाही पण इंग्रज पोर्तुगीज असतील, संभाजी महाराजांची गोवा स्वारी जर का तुम्ही काढून पाहिली तर या गोव्याच्या स्वारीनंतर हे काय पोर्तुगीज परत वरती उभारू घेऊ शकले नाही आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचे सर्व गुण हे संभाजी महाराजांपर्यंत पोहोचलेत आणि मला असं वाटतं की संभाजी महाराजसुद्धा सर्वांनीच म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांनीच त्याच पद्धतीने अभ्यास त्यांचा केला तर संभाजी महाराजांची राजनीती या विषयावरती नुकतंच एक पुस्तकसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. त्याचासुद्धा जर का तुम्ही डॉक्टर केदार फाळकेंनी त्याची लिखाण केलेलं आहे तर अशी वेगवेगळ्या पुस्तकातनं जेव्हा आपण समजून घेऊया राज्यकर्त्यांना, पण एक माणूस म्हणून जेव्हा समजून घेऊ की तेही माणूस आहेत ना, त्यांनाही त्यांच्या भावना होत्या की, त्याच्यामुळं राजे असले तरीसुद्धा आपण वेगवेगळ्या अनुषंगानं जेव्हा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा मला असं वाटतं की येणारा काळ खूप वेगळी दिशा आपल्याला देईल. अगदी जाता जाता तुमच्यासारखी तुमची अनेक मित्रमंडळी आहेत हो. की जी इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतायत, जपतायत आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. तर तुमच्या टीमबद्दल तुम्ही थोडंसं सांगावं. खरं तर निनाद बेडेकर आमचे गुरु आणि 2015 साली त्यांचं निधन झालं आणि आमचं खूप मोठं नुकसान झालं त्यातनं, कारण आम्हाला दिशा देणारा कोणी व्यक्ती उरला नाही. याच्यानंतर आम्ही सर्व इतिहास मित्रांनी जे मोडी शिकतात, फारसी शिकतात, इतिहासाचा संशोधनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करतात, या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन 7 जणांनी आम्ही एक समूह स्थापन केला ज्याचं उद्दिष्ट हे होतं की आजच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे मॅसेज फिरतात त्याला तुम्ही संदर्भ दिले नाही आहेत, त्याच्यामुळे ती गोष्ट खरी नाही आहे. ही सवय लावण्याचं काम आम्ही मोठ्या पद्धतीने सुरू केलं, कारण सोशल मीडिया जितकं उपयोगी साधन आहे तसा त्याचा दुरुपयोग देखील होतो आणि इतिहासाच्या बाबतीत तर होतोच तो, असं दिसतो आपल्याला. कारण मध्यंतरीच्या काळात संभाजी महाराजांची 60 किलोची तलवार, ते 50 भाकऱ्या खायचे, असे काही विचित्र मॅसेज फिरत होते. ते असेलही पण त्याचा इतिहासातनं काही उदाहरण दाखला आहे का, तो अस्सल आहे का पुरावा, हे बघणं गरजेचं आहे. आणि आमच्या निनादराव बेडेकरांनी तर हेच काय आम्हाला सांगितलं आहे की जिथं पुरावा नाही तिथं तुम्ही मूक व्हा, तुम्ही तिथं काही बोलू नका. त्याच्यामुळं पुराव्यांशिवाय काही बोलू नये ही आम्हाला सगळ्यांना सवय लागली आणि त्यातनं इतिहासाच्या पाऊलखुणा हा समूह तयार झाला. आज प्रत्येकजण जसं निनाद बेडेकर त्यांच्या व्याख्यानांमध्ये परकीय व्यक्तींचा उल्लेख करायचे, औरंगजेबाबद्दल सांगायचे, बाजीरावांबद्दल सांगायचे, शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाबद्दल सांगायचे. म्हणजे आज आपण बोललो त्यातल्या कित्येक गोष्टी तर निनादराव बेडेकरांनी त्यांच्या व्याख्यानात आधीसुद्धा सांगून ठेवलेल्या आहेत, त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने आज समजून घेण्याचा प्रयत्न केला आपण. तर ह्या प्रत्येक गुणांमध्ये निनादराव बेडेकरांच्या हा त्यातला एक एक गुण तरी आम्हाला वेचता आला तर बरं होईल असं आम्ही ठरवलं आणि 2015 सालापासून आज आम्ही ह्या सगळ्या कार्यभाग सांभाळतो आहे. आमच्या करिअरपासून थोडंसं वेगळं हौशी म्हणून आम्ही हे सगळं सांभाळतो आहे. त्याच्यामुळं हे सगळं छान वाटतं आहे सगळं. आणि मनापासून आभार, कारण तुम्ही जे काम करता ना ते खूप मोलाचं काम आहे. नोकरी धंदा सांभाळून कुठलाही कंटाळा न करता न थकता तुम्ही सगळी मंडळी, तुमची टीम हे काम करते आणि त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मनापासून आभार पुन्हा एकदा. आज न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आलात आणि खूप सुंदर गप्पा रंगला आपल्या. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.